जा बाबा की अंतर द्वार, उड़ जा प्यारे वतन में, नीले अंबर के उस पार। पंछी रे पंचेंद्रिय का छोड़ दे बंधन, तन मन से तू हो जा समर्पण। पंचेंद्रिय का छोड़ दे बंधन, तन मन से तू हो जा समर्पण। दिव्य ज्योतिर्मय देह धारण कर, बाबा के पास जा होके मगन। प्रेम की डोर में मोती पिरो के, प्रेम की डोर में मोती पिरो के, कर ले सच्चा श्रृंगार। उड़ जा प्यारे वतन में, नीले अंबर के उस पार, नीले अंबर के उस पार। पंछी रे बन के फरिश्ता बाबा से मिलना, देना संदेश हमारा। बन के फरिश्ता बाबा से मिलना, देना संदेश हमारा। याद प्यार हम सबका देना, लावतन का नजारा। सच्ची लगन से बन जा बाबा के, सच्ची लगन से बन जा बाबा के। तू गले को हार, उड़ जा प्यारे वतन में, नीले अंबर के उस पार।
ओम शांति, ओम शांति, ओम शांति। प्यारे बाबा, आज 18 स्मृति दिवस की मुरली, जिसमें बाबा नष्ट मोह बनने की बातें कर रहा है। जब तक नष्ट मोह स्मृति लब्धा नहीं तो नष्ट मोह नहीं। तो स्मृति क्या चाहिए? मैं आत्मा शरीरी हूँ, अकाल तख्त नशीन। ये गहरी अभ्यास में अति सूक्ष्म बिंदु शरीरी। जब तक ये नहीं तो फिर योग आगे बढ़ेगा ही नहीं। और कर्म करते अशरीरी नष्ट मोह बन के रहो। बहुत बड़ी सब्जेक्ट है ना। कर्मों में भी हमारा बुद्धि न जाए। कर्म जब करते तो संबंध के साथ करते। कर्म ಒಬ್ಬರೇ ಕಾಡಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ, ಸಂಬಂಧಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂದಾಗ ಕರ್ಮ ಯೋಗದ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್, ಯೋಗ ಕರ್ಮದ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಬರಬೇಕಂತಂದರೆ ಆತ್ಮ ಅಶರೀರಿ ಆಗದೆ ಬರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ। आत्मा जब तक अशरीरी नहीं बनती बैलेंस नहीं होता। सिर्फ अशरीरी माना स्वराज्य अधिकारी, राजा बन के रहो। राजा माना सर्वाधिकारी, अधीनता नहीं, कमी कमजोरी नहीं। ರಾಜರಂದ್ರೆ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಅಂದರೆ ಸದಾ ನಿರಂತರ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಯಾವ ಸ್ಟೇಜಲ್ಲಿ ನೋಡ್ತಿದ್ದೀವಿ ನಾವು ನೋಡ್ಕೋಬೇಕು। स्मृति दिवस पर हर एक सोचते हैं ना, ब्रह्मा बाप ಅವ್ಯಕ್ತ बन गया ಅಲ್ಲ, ಬ್ರಹ್ಮ ತಂದೆ ಅವ್ಯಕ್ತರಾದರು ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ತೀವಿ। क्यों बन गया? क्योंकि स्मृति स्वरूप अपना इतना स्ट्रांग बनाया। मैं आत्मा बिंदु हूँ, वापस जाना है, मेरा बाप शिव है। याद की स्मृति लगातार करता रहा। याद 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 में कमी नहीं छोड़ा। इम्पॉर्टेंट है। तो फॉलो फादर करना है नहीं, ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ ತಂದೆಯನ್ನು ಫಾಲೋ ಫಾದರ್ ಮಾಡಬೇಕಾ ಬೇಡವಾ? ಅದರಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬೋರ ವಿಶೇಷತೆ ಏನಂದರೆ ಅಮೃತ್ ವೇಳಾ अंडरलाइन किया है बाबा। अमृत वेला जिसका जितना पावरफुल स्टेज होगा अशरीरी बनने का, उतना वो प्राप्ति स्वरूप होगा और सारा दिन उसका असर होगा। ಇಡೀ ದಿನ ನೀವು ಬ್ಯಾಲೆನ್ಸಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಅಮೃತ ವೇಳೆ ಯೋಗ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿರಬೇಕು। ಏನೋ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಬಟ್ ಸದಾ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸಮರ್ಥರಾಗಿರೋದು। ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕೀಗ। ಮುರಳಿ ಗೇರಾ ಭೀ ಹೇ ತೋ ಬಹುತ್ ಪವರ್ಫುಲ್ है। 18/1/2010 18/1/2010 26 ನಡೀತಿದೆ। ब्रह्मा बाप समान नष्ट मोह स्मृति स्वरूप बनने के लिए मन का टाइम टेबल बनाकर कर्म करते कर्म योगी अशरीरी बनने का अभ्यास करो। मन का टाइम टेबल, क्योंकि मन कहीं न जाए। आज चारों ओर के बच्चों में विशेष स्नेह समाया हुआ है। आज के दिन को कहते ही ये स्मृति दिवस। बाप दादा ने अमृत वेले से चारों ओर देखा, चाहे देश में चाहे विदेश में, सभी
बच्चों के दिल में बाप के स्नेह की तस्वीर दिखाई दी है और बाप के दिल में भी हर एक बच्चे के स्नेह की तस्वीर समाई हुई थी. ಇವತ್ತು ನಾಲ್ಕಾರು ಕಡೆಯ ಮಕ್ಕಳ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ವಿಶೇಷ ಸ್ನೇಹದಲ್ಲಿ, ಅವತ್ತೆಲ್ಲರೂ ಬಾಬಾವ್ರ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೌನದಲ್ಲಿದ್ದು ಇಡೀ ಟೈಮ್ ಯೋಗದಲ್ಲಿ ಇರಕ್ಕೆ ನೋಡ್ತಾರೆ. ಅರೆ ಸೋಚೇಗಾ मैं मौन में रहूं, बाबा की याद में तल्लीन रहूं. तो ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳೋದು, ಇವತ್ತು ಅಮೃತ ವೇಳೆ ನಾಲ್ಕಾರು ಕಡೆಯ ಮಕ್ಕಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ ದೇಶ ವಿದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಬಾಬೂರ್ ಪ್ರತಿ ಹೃದಯದ ಸ್ನೇಹದ, ಬಾಬನ ಚಿತ್ರ ಏನಿತ್ತು, ಜಿಗ್ರಿ ಸ್ನೇಹ, ಜಿಗ್ರಿ ಪ್ಯಾರ್ ಅಲ್ವಾ. ಯಾಕೆಂದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸ್ಮೃತಿ ದಿವಸ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರ. बाप दादा ने अमृत वेले से भी पहले बच्चों के तरफ से अनेक स्नेह की मोतियों की मालाएं देखी. हर एक बच्चे के दिल में ऑटोमेटिक ये गीत बज रहा था, मेरा बाबा ब्रह्मा बाबा मीठा बाबा. और बाप दादा के दिल में यही गीत बज रहा है, मीठे बच्चे प्यारे बच्चे. आज हर एक के अंदर और शक्तियों के सिवाय स्नेह की शक्ति ज़्यादा समाया हुआ है. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮಾತೇನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ ಅಂದರೆ, ಇವತ್ತು ಅಮೃತ ವೇಳೆಯಿಂದ ನೋಡ್ತಿದ್ದೀನಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಬಾಬಾವ್ರ ಸ್ನೇಹದ ಗೀತೆ ಹಂಗೆ ಬಜ್ರಾ ಹೇ ಜೋ. ಬಾಬಾ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಸ್ನೇಹದ ಮುತ್ತುಗಳು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಅಂದರೆ ಆನಂದ ಬಾಷ್ಪ ಏನಿದೆ ಬಾಬನ ಕೊರಳಲ್ಲಿ ಮುತ್ತಿನ ಮಾಲೆಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗೋಯ್ತು. ಎಲ್ಲರೂ ಅವರವ್ರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಜಿಗ್ರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮಹಿಮೆಯ ಮಾಲೆಯನ್ನು ಬಾಬಾ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾಯಿದ್ರು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಹಾಡು, ನಂದು ಬಾಬಾ ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಮೀಠಾ ಬಾಬಾ. ಇದು ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಎಲ್ಲರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಹಾಡು ಬರ್ತಿದೆ ಅಂದರೆ ಇನ್ನು ಬಾಬಾವ್ರ ಹೃದಯದಲ್ಲಿನೂ ಹಾಡು ಏನಿದೆ, ಮೀಠೆ ಬಚ್ಚೆ ಪ್ಯಾರೆ ಬಚ್ಚೆ. ಅಷ್ಟು ಜಿಗ್ರಿ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಶಕ್ತಿಗಳು ಇವತ್ತು ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರ ಬದಲಾಗಿ ಸ್ನೇಹದ ಶಕ್ತಿ ಜಾಸ್ತಿ ಇತ್ತು. ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಗ್ನರಾಗಿದ್ದರು. ಈ ಪರಮಾತ್ಮ ಸ್ನೇಹ, ईश्वरीय स्नेह सिर्फ संगम युग पर ही अनुभव होता है. ಈಶ್ವರನ ಪ್ರೀತಿ ಅಂದ್ರೇನು? ನಿಸ್ವಾರ್ಥವಾದ ಪ್ರೀತಿ. ಅದು ಸಂಗಮ ಯುಗವನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಯಾವ ಯುಗದಲ್ಲಿ ಸ್ನೇಹದ ಪರಿಭಾಷೆನೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲಲ್ಲ. ದ್ವಾಪರದ ನಂತರ ಬರೀ ಮೋಹನ ಪ್ರೀತಿ ಅಂದ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದು, ಯಾವುದರಲ್ಲಿ ಬರೀ ದುಃಖ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ಅಂದರೆ ಈಶ್ವರೀಯ ಸ್ನೇಹ ಅನುಭವ ಮಾಡಿದಿರ ಎಲ್ಲರೂ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತೀರ? ಪರಮಾತ್ಮ ಪ್ರೀತಿ ಯಾವುದು ಬೇರೆ ಯಾವ ಯುಗಗಳಲ್ಲಿ ಸಿಗಲ್ಲ, ಈ ಒಂದು ಯುಗದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಸಿಗುತ್ತೆ. ಅದೆಷ್ಟು ಅನುಭವ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಈ ಪರಮಾತ್ಮ ಸ್ನೇಹ ಅನುಭವಿ ಹಿ ಜಾನೆ जो हर एक बच्चे को सहज योगी बना देता है. बाप दादा ने देखा सर्व बच्चों में स्नेह का अनुभव बहुत बहुत समाया हुआ है. आप सबके जन्म का आधार भी स्नेह. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು ಇದೊಂದೇ ಪರಮಾತ್ಮನ ಪ್ರೀತಿ. ಯಾರಿಗೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮ್ ಇರುತ್ತೆ ಅವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಬಾಬಾವ್ರ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೆನಪಲ್ಲಿ ಮುಳುಗಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಯೋಗ ಕಷ್ಟ ಅನಿಸಲ್ಲ. ಸೊ ನೋಡಿ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ಬೇಕು ಮುರಳಿ ಕೇಳ್ದಂಗೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಪ್ರೀತಿ ಸಹಜ ಯೋಗಿಯನ್ನು ಮಾಡಿಬಿಡುತ್ತೆ.
ಬಾಬಾವ್ರು ನೋಡಿದರೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಸ್ನೇಹದ ಅನುಭವ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಸ್ನೇಹದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿದ್ದಾರೆ. ಅವತ್ತೊಂದು ದಿವಸ ಮುಳುಗೋದಲ್ಲ, ಸದಾ ಬೇಕಲ್ವಾ. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು, ನೀವೆಲ್ಲರೂ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದು ಜನ್ಮ ತಗೊಂಡ್ರಿ, ಅದರ ಆಧಾರಲ್ಲೂ ಪ್ರೀತಿ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ನೀವು ಈಶ್ವರೀಯ ಪ್ರೀತಿಯನ್ನು, ಪರಿವಾರದ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡಿದ್ರಿ, ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನೀವು ಬಾಬಾವ್ರನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಬಾಬಾವ್ರ ಮಕ್ಕಳನ್ನು ಆದ್ರಿ. बाबा के प्यार, ईश्वरीय प्यार, परिवार का प्यार अनुभव करने बगैर बाबा के बच्चे नहीं बन सकते. थोड़ी बहुत प्राप्तियाँ अनुभव होता है. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು, तो ऐसा कोई भी बच्चा नहीं दिखाई देता और शक्तियाँ कम भी हो, लेकिन बाप के स्नेह और निमित्त बनी हुई विशेष आत्माओं के स्नेह का अनुभव मेजॉरिटी सभी के दिल में, चेहरे में दिखाई देता है. अभी आप सबको आज विशेष यहाँ तक किसने पहुँचाया, किस विमान में पहुँचे, ट्रेन में आए, विमान में आए, सबकी सूरत में स्नेह समाया हुआ है. तो स्नेह के प्लेन में पहुंच गए ना. कुछ भी करना पड़ा, लेकिन स्नेह के प्लेन में सभी पहुंच गए हो ना. ಎಲ್ಲರೂ ಬರೋದೇನಕ್ಕೆ ಮಧುಬಂಧದಲ್ಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಪರಮಾತ್ಮ ಸ್ನೇಹದ ಕಾರಣ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಆದರೂ ನಾನು ಇರಬೇಕಂತ. ಸುಮ್ಮನೆ ಹಂಗೆ ಹಿಂಗೆ ಹೋಗೋರು ತುಂಬ ಕಡಿಮೆ. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು ಅಂದರೆ, ಜನ್ಮದ ಆಧಾರನೇ ಪ್ರೀತಿ ಅಂದರೆ ಇಂಥ ಮಕ್ಕಳು ಯಾರಿಲ್ಲ ಯಾರಿಗೆ ಪರಮಾತ್ಮನ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಬಿಕೆ ಅಂದ್ರೇ ಈಶ್ವರನ ಪ್ರೀತಿಯ ಜೊತೆ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ನಿಮಿತ್ತ ವಿಶೇಷ ಆತ್ಮಗಳ ಸ್ನೇಹ ಏನಿದೆ, ಅದು ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಹೃದಯದಲ್ಲಿ, ಅವ್ರ ಮುಖದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಈಶ್ವರನ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಅಂದರೆ ಈಶ್ವರೀಯ ಪರಿವಾರದ ಪ್ರೀತಿ, ಅರ್ಥಾತ್ ಪ್ರಭು ಸ್ನೇಹ ಏನಿದೆ, ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಹೃದಯದಲ್ಲಿರೋದು ಪ್ರೀತಿ ಮುಖದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಿದೆ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಈಗ ದೂರ ದೂರದಿಂದ ವಿದೇಶಿಯರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ದೇಶದಿಂದ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಬಂದ್ರ, ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಬಂದ್ರ, ಬಾಬಾವ್ರ ಸ್ನೇಹದ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಲ್ಲ, ಬಾಬಾವ್ರ ಪ್ರೀತಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆಯಲ್ಲ. ಈಗ ತುಂಬ ಕಾಮನ್ ಆಯಿತು. ಬಟ್ ಮೊದಲು ಹೋಗುವಾಗ ಬಾಬಾ ದಾದಿಗಳೆಲ್ಲ ನಮಗೆ ಪಕ್ಕ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ 5-6 ದಿವಸ ಇದ್ದರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮೌನದಲ್ಲಿದ್ದು ಹೊರಗೆ ಹೋಗಂಗೇ ಇಲ್ಲ. ಬರೀ ಪರಮಾತ್ಮ ಪ್ರೀತಿಯನ್ನು, ಲವಲೀನ ಸ್ಥಿತಿ, ಯೋಗದ ಭಿನ್ನ ಭಿನ್ನ ಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ. लक्ष्य ही होता है एक बाबा के बिगर कुछ भी याद ना आए. मधुबन में जितना टाइम है उतना टाइम उस धरणी का, उस वरदान भूमि का लाभ लेवे. ಈಗಲೂ ಯಾರ ಮಹತ್ವದಿಂದ ಹೋಗಿ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಅನುಭವ ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಲಕ್ಷ್ಯ ಇರಬೇಕು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ. ಬರೀ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸುತ್ತಕೊಂಡು ಬರೀ ಅಲ್ಲಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಎದ್ದು ಬಂದರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಇದೆಲ್ಲ ತುಂಬ ಈಸಿ ಆಗೋಯ್ತು ಈಗ. ಹಂಗೆ ಹೋದ್ರೆ ಏನು ಅನುಭವ ಆಗಲ್ಲ. ಲಕ್ಷ್ಯ ಇರಬೇಕು, ಪುರುಷಾರ್ಥದ ಪರಿಶ್ರಮ ಇರಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ. आज के दिन को स्मृति दिवस कहा जाता है, लेकिन स्मृति दिवस के साथ साथ समर्ति दिवस भी कहा जाता है. आज के दिन को ताजपोशी का दिन भी कहा जाता है, क्योंकि आज के दिन बाप दादा ने, विशेष ब्रह्मा बाप ने निमित्त बने हुए महावीर बच्चों को विश्व सेवा का ताज पहनाया. ब्रह्मा बाप खुद अननोन हुए और बच्चों को विश्व सेवा के स्मृति का तिलक दिया. बच्चों को करनहार बनाया और स्वयं करावनहार बने.
ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಲ್ಲ. ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಸ್ಮೃತಿಯ ದಿನ. ಅಂದರೆ ಯಾವ್ಯಾವ ಸ್ಮೃತಿಗಳ ಪರಿಪಕ್ವತೆ. ಬಾಬಾ ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ಸ್ಮೃತಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸ್ಮೃತಿ ದಿವಸ ಸಮರ್ಥ ರೂಪದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ? ಸಮರ್ಥಿ ದಿನ के रूप में स्मृति जीवन परिवर्तन करने का आधार क्या है? अब तक जो भी स्मृतियाँ बाबा ने दिलाया है, आप आत्मा हो, परम धाम से आए हो, मैं आपका बाप हूँ, ये सृष्टि चक्र जन्म, सारी बातें जिसको सदैव कोई ना कोई स्मृतियाँ है वो समर्थ है. ईश्वरीय ज्ञान की स्मृतियों में जो नहीं रहता वो कमज़ोर है. माया अटैक करना उसको ईजी है. ದೇಹಾಭಿಮಾನ छोड़ नहीं सकते. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಸಮರ್ಥೆಯ ದಿನ. ಏಕೆ? ಸ್ಮೃತಿ ಸ್ವರೂಪರಾಗ್ತಿದೆ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಾಬಾ ಕಿರೀಟವನ್ನು ಇಡ್ತಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷ ಬ್ರಹ್ಮ ತಂದೆ ದಾದಿಗೆ ನಿಮಿತ್ತ ಮಾಡಿದ್ರಲ್ವ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ. ಟೋಟಲಿ ಬ್ರಹ್ಮವತ್ಸರಿಗೆ ವಿಶ್ವ ಸೇವೆಯ ಕಿರೀಟ ಇಟ್ಟರು. हरेक ब्राह्मण विश्व कल्याण विश्व परिवर्तन के निमित्त है. ಬಾಬಾ ಹೇಳೋದು ಇದನ್ನು ನಾವೆಷ್ಟು ಅನುಭವ ಮಾಡ್ತೀವಿ. ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ यज्ञ की वायुमंडल की यज्ञ के अंदर ईश्वरीय ज्ञान मर्यादाओं का टेंशन कितना है. जिम्मेवारी का ताज आर्डिनरी नहीं है. जवाबदारी ಕಿರೀಟ ಸಾಧಾರಣ ಅಲ್ಲ. ಮನವಚನ ಕರ್ಮ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಈಶ್ವರನ ಕಾರ್ಯದ ವಿಶ್ವ ಸೇವೆ ಅಂದರೆ ಫಸ್ಟ್ ಸ್ವಯಂ ಸೇವೆ, ಸ್ವಯಂ ಪರಿವರ್ತನೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿ. विश्व सेवा सिर्फ झंडा लेके चलो, संदेश दे के आओ, ये तो बहुत छोटी सी सेवा है. लेकिन इसमें स्वयं परिवर्तन नहीं, स्वयं के अंदर ईश्वरीय प्राप्तियाँ नहीं, तो उनको क्या परिवर्तन आएगा? अल्लाह, ये बड़ी जिम्मेवारी है पहले स्वयं का परिवर्तन. तो ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೆ, ನಾನು ಕಿರೀಟ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಬ್ರಹ್ಮ ತಂದೆ ಅನ್ನೋನಾಗ್ಬಿಟ್ರು. सबने समझा अभी इनका ब्रह्मा गया तो सारा संस्था बंद हो जाएगा. और बढ़ता गया क्योंकि बाबा ने बच्चों को विश्व के आगे रखा. ऊपर से इन द्वारा कराने वाले बन गए. बच्चे करन और कर रहे, लेकिन उनके थ्रू करने वाला बाबा है. दोनों बाबा है ना, करावनार. अपने समान फरिश्ते रूप का वरदान देकर लाइट का ताज पहनाया और बाप दादा ने जो ताज तिलक का वरदान दिया उसी प्रमाण बच्चों का कर्तव्य देख खुश है. बच्चों ने सेवा का वरदान कार्य में लाया, ये देख बाप दादा खुश है. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮಾತು. ತನ್ನ ಸಮಾನ ಫರಿಷ್ಠೆ ಸ್ವರೂಪದ ವರದಾನ ಕೊಟ್ಟರು. ಬಚ್ಚೆ ಫರಿಷ್ಠೆ ಬನು ಅಂದರೆ ಲೈಟ್ ಕಿರೀಟ ಇಟ್ಟರು, ಪವಿತ್ರತೆಯ ಕಿರೀಟ. ಬಾಬಾವರು ಕಿರೀಟ ತಿಲಕದ ವರದಾನ ಕೊಟ್ಟರು. ಕಿರೀಟ ಅವರು ಅಂದರೆ ತಾಜ್ ಅವರು ತಿಲಕ. ಆ ಪ್ರಮಾಣ ದಾದಿಗಳಿರೋವರೆಗೂ ಒಂದೂ ಈಶ್ವರನ ಮರ್ಯಾದೆ ನಿಯಮಗಳು ಇಲ್ಲದೆ ಸೇವೆ ನಡೀತಿರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಅದೇ ಪ್ರಮಾಣ ವರದಾನದ ಪ್ರಮಾಣ ನಿಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ನೋಡಿ ನಾನು ಖುಷಿ ಪಡ್ತಿದ್ದೀನಿ. बच्चों ने सेवा का वरदान कार्य में लाया, ये देख बाप दादा खुश. ಸೇವೆಯ ವರದಾನ ನಾನೇನು ಕೊಟ್ಟೆ, ನೀವು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತಂದ್ರಿ, ಅದನ್ನು ನೋಡಿ ನಾನು ಖುಷಿ ಪಡ್ತಿದ್ದೀನಿ. अभी तक जो पाठ बजाया है और आगे भी बजाना है उसकी पदम गुणा ब्रह्मा बाप विशेष मुबारक दे रहे हैं. वाह बच्चे वाह. विदेश में भी चक्कर लगाया तो क्या देखा, हर बच्चा स्नेह में समाया हुआ है.
तो बाप द्वारा समर्थियाँ मिली है, क्योंकि ये दिन विशेष स्नेह से समर्थियों का वरदान प्राप्त करने का दिन है। तो बाप दादा ने देखा कोई कोई बच्चे बहुत अच्छे याद की लगन में सेवा में लगे हुए। ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮಾತಲ್ಲ ಬಾಬಾ ಏನೇನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಅಂದರೆ ನೀವು ಮಕ್ಕಳು ಈಗಲೂ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ, ಮುಂದೇನೂ ತುಂಬ ಪಾಠ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಪದಂ ಗುಣ ಬ್ರಹ್ಮ ತಂದೆ ವಿಶೇಷ ಶುಭಾಶಯ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ವಾ ಮಕ್ಕಳೇ ವಾ. ವಿದೇಶದಲ್ಲಿನೂ ಬಾಬಾ ಚಕ್ಕರ್ ಹಾಕಿ ನೋಡ್ತಿದ್ದೆ. ಬಾಬನಿಗೆ ಎಷ್ಟೊತ್ತು ಎಲ್ಲ ನೋಡೋದು. ಏನು ನೋಡಿದೆ ನಾನಂದರೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಸ್ನೇಹದಲ್ಲಿ ಮುಳುಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತಂದೆಯ ಮುಖಾಂತರ ಏನೆಲ್ಲ ಸಮರ್ಥಿಗಳು ಸಿಕ್ಕಿದೆ, ಸ್ಮೃತಿಯ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಸಮರ್ಥತೆ ಅಂದರೆ ಶಕ್ತಿಗಳೇನು ಸಿಕ್ಕಿದೆ. ಯಾಕೆ ಈ ಅಂದರೆ ಸ್ಮೃತಿ ದಿನ ಏನಿದೆ ಸಾಧಾರಣ ದಿನ ಅಲ್ಲ. ನೀವು ಅವತ್ತು ಏನು ಕೇಳ್ತಿರೋ ಏನು ಬಯಸ್ತಿರೋ ಅದೆಲ್ಲ ತಥಾಸ್ತು ಆಗುತ್ತೆ. ಭಾಳ ಮಕ್ಕಳು, ಬಟ್ ಅದರ ಆಧಾರ ಏನಂದರೆ ಲಗನ್ ಮೇ ಮಗನ್. ಬಾಬಾವ್ರು ನೋಡಿದ್ರು ತುಂಬ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಮಗ್ನರಿರೋದು ಪ್ರಶ್ನೆ ಅಲ್ಲ, ಬಟ್ ಯಾದಕ್ಕೆ ಲಗನ್ ಮೇ ಸೇವಾ ಮೇ ಲಗ್ನ. ನೆನಪಿನ ಲಗನ್ನಲ್ಲಿ, ನೆನಪಲ್ಲಿ ಸದಾ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು जिगरी याद द्वारा अपने स्वरूप द्वारा फिर सेवा में लगो. ಆಮೇಲೆ ನೀವು ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಬನ್ನಿ. ಸುಮ್ಮನೆ ಮೇಲ್ಮೇಲೆ ಬಂದರೆ ಲಾಭ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅಲ್ವಾ. ಇದು ಮೇನ್ ಮಾತು ईश्वरीय जीवनದಲ್ಲಿ. अमृत वेला बहुत अच्छी रीति से अनुभव करते हैं, अशरीरीपन का भी अनुभव करते हैं, लेकिन जब कर्म योगी बनने का समय आता है तो दोनों कर्म योगी का भी और कर्म का भी दो काम इकट्ठा करने में फर्क पड़ जाता है. कर्म योगी बनने में फर्क पड़ जाता है. पुरुषार्थ करते हैं कि कर्म और योग का बैलेंस हो, लेकिन जैसे अमृत वेला शक्तिशाली अवस्था का अनुभव करते हैं वैसे कर्म में फर्क पड़ जाता. कर्म करनी पड़ती है ना, तो मेहनत करनी पड़ती है. ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಯೋಗ ಮತ್ತು ಕರ್ಮನ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಅಮೃತ ವೇಳೆ ಮಕ್ಕಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾರೆ, ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ, ಲಗನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿಯ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಕರ್ಮಯೋಗಿ का जो समय होता है ना, कर्म में आने की जो समय होता है, ಅಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತಾರೆ ಕರ್ಮ ಮತ್ತು ಯೋಗದ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಇರಲಿ ಅಂತ. ಬಟ್ ಆದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಮೃತ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು, ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು. ನೀವೆಲ್ಲರೂ ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಅಮೃತ ವೇಳೆ ಮೇಲಿನ ಲೋಕದಲ್ಲಿರ್ತಿರೋ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅಶರೀರಿ ಸ್ಥಿತಿ ಇರ್ತದೋ, ಪವರ್ಫುಲ್ ನೆನಪಿರ್ತದ, ಏನಿರುತ್ತೆ ಅಂತ. ಅಂದರೆ ದೇಹ ಬಾನ ಸಂಪೂರ್ಣ ಸಮಾಪ್ತಿ ಆಗ್ತಿದೆಯಾ ಇಲ್ವಾ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು. ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗುತ್ತೆ, ಯಾಕೆ ಕಷ್ಟಪಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಬಾಬಾವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಏನಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಕಷ್ಟಪಟ್ಟರು ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದ್ರ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಬರಲೇಬೇಕು. ಕರ್ಮ ಅವ್ರ योग का बैलेंस, योगयुक्त होके याद से सेवा, याद से कर्म. ನೆನಪಿಲ್ಲದೆ ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಹೋತಾ ಕ್ಯಾ ಹೈ, ಕರ್ಮ ಬಂಧನ ಬನ್ ಜಾತ. ಕರ್ಮ ನಿಮಗೆ ಅದರ ಬಂಧನದಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಏನಾದರೂ ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆದಾಗ, ಅಥವಾ ಕರ್ಮ ಕಾನ್ಷಿಯಸ್ಸು ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಯಾರು ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಯೋಚನೆ ನಡೀತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, योग जो है ना कर्म में दिखना है, हम स्वयं देखें.
ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು ಆಮೇಲೆ ಕಷ್ಟಪಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಯೋಗದಲ್ಲಿದ್ದು ಕರ್ಮ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. और बाप दादा ने सभी बच्चों को कह दिया है कि विश्व का विनाश अचानक होना है. क्या होना है? हाँ, अचानक होना है. अगर सारा दिन अटेंशन के बजाय किसी भी धारणा की कमी होने के कारण कर्म योगी की स्टेज में फर्क पड़ जाता है. बड़ा फर्क आता है ना, अल्वा मरते हो गुड़त बाबा. तो विश्व के विनाश की डेट तो बाप दादा अनाउंस नहीं करेंगे. नाಳೆ विनाश आद्ರೂ ಇವತ್ತು अनाउंस ಮಾಡಲ್ಲ. लेकिन अपना जीवन काल समाप्त कब होना है ये मालूम है? कोई को मालूम है कि मेरा अंत समय कब आएगा? ಇದೆಯಾ ಅದೇನಾದರೂ? ಬಾಬಾ ಹೇಳೋದು ನಾನಂತೂ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ವಿನಾಶ ಏನು ಬರುತ್ತೆ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂಗೆ ಬರುತ್ತೆ. ನೀವು ಅಂದ್ಕೋತೀರ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದೆಯಲ್ಲ ಈಗೇನು ವಿನಾಶ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಟಕಾರಂತ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇರಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇಡೀ ದಿನ ನಿಮಗೆ ಅಟೆನ್ಷನ್ ಬೇಕು. ಯಾವಾಗ ಏನಾದ್ರೂ ತುಂಬ ತನ್ನ ಸ್ವರೂಪದ ಪ್ರತಿ ಅಟೆನ್ಷನ್ ಇರಬೇಕು. ಕಾರಣ ಏನು? ಇಡೀ ದಿನ ಆ ಸ್ಥಿತಿ ಇರಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಯಾವುದೇ ಧಾರಣೆಯ ಕೊರತೆ ಇರೋ ಕಾರಣ ಕರ್ಮಯೋಗಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಕರ್ಮಕ್ಷೇತ್ರ ಸೋ ಕುರುಕ್ಷೇತ್ರ. ಕರ್ಮ ಮಾಡುವಾಗ ವಿ ಆರ್ ಅಟ್ ವಾರ್ ವಿತ್ ಮಾಯಾ. ತನ್ನ ಸಂಸ್ಕಾರ ಆಚೆ ಬರ್ಬೋದು, ಸೂಕ್ಷ್ಮ ಅಭಿಮಾನ ಬರ್ಬೋದು, ಸ್ವಾರ್ಥ ಬರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಅನೇಕ ಇಚ್ಛೆಗಳು ಬರ್ಬೋದು ಕರ್ಮ ಮಾಡುವಾಗ ಅಥವಾ ಕರ್ಮದ ನಂತರ. ಇದರಲ್ಲಿ ಅನಾಸಕ್ತತೆ, ಬೇಹದ್ ವೈರಾಗ್ಯ ಇಲ್ಲ. ಸಂಬಂಧಗಳಲ್ಲಿ ಬರುವಾಗ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಥರನೇ ಇರಲ್ಲ. सब आप जैसे ही नहीं रहेंगे. कोई का संस्कार क्या, कोई का वहाँ सहनशीलता चाहिए, धीरवत चाहिए. ಕೆಲವು ಗುಣಗಳು ಬೇಕು, ಕೆಲವು ಶಕ್ತಿಗಳು ಬೇಕು. कोई शक्तियाँ चाहिए, कोई गुण चाहिए. कर्म में जब आते हैं तो धारणा की कमी है तो बाबा कहते ಸ್ಥಿತಿ ಗಡ್ಬಡ್ ಹೋಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಯೋಗಯುಕ್ತರಾಗಿರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಸಂಕಲ್ಪ ನಡೀತಿದೆ, ಇವ್ರು ಯಾಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಬೇಕಂತ. ಸಂಕಲ್ಪ ಚಲ್ತಾ है ना, ये ठीक नहीं, वो ठीक नहीं, ऐसा नहीं वैसा नहीं. हमें कोई क्या करता, एक बात हम सोचें, पक्का करें, अटेंशन प्लीಸ್. ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಬಂಧಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಕರ್ಮ ಮಾಡುವಾಗ चाहे लौकिक या अलौकिक, एक बात हम याद कर ले कर्म फिलॉसफी को, जो जैसा करता उसका फल उसका ही है, हमारा नहीं. ಯಾರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅದರ ಫಲ ಅವ್ರಿಗೇನೆ ಹೊರತು ನಮಗಲ್ಲ. ಸೊ ನಾವು ಚಿಂತೆ ಮಾಡೋ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಅವ್ರು ನುಕ್ಸಾನಲ್ಲಿ ತರ್ತಿದ್ದಾರೆ ತನ್ನನ್ನು. ಏಕ್ ಜನ್ಮ ಕ ನುಕ್ಸಾನ್ ನೈ, ಜನ್ಮಾಂತರ ಕ ನುಕ್ಸಾನ್. ಅದಕ್ಕೆ ನಿಶ್ಚಿಂತವಾಗಿರಬೇಕೇ ಹೊರತು ಚಿಂತೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ಕೊಡೋದು. ಬೇರೆಯವ್ರ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ನೋಡಿ ನಾವು ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ನೀವು ಮಕ್ಕಳು ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸದಾ ಇರಬೇಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಧಾರಣೆಗಳ ಶಕ್ತಿಗಳ ಕೊರತೆ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಕಮ್ಮಿ ನೈ ಹೋನಾ चाहिए ಧಾರಣಾओं में. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಕರ್ಮಯೋಗಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅಂತರ ಆಗುತ್ತೆ. ವಿನಾಶದ ಡೇಟ್ ನಾನು ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಲ್ಲ, ಬಟ್ ವಿನಾಶ ನೀವು ಯಾಕೆ ನೋಡಬೇಕು? ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಅಂತ್ಯದ ಡೇಟ್ ಏನಾದರೂ ಗೊತ್ತಿದೆಯಾ? ಕಬ್ ಆತಾ ಹೈ अंत पता है क्या आपका? कभी भी हो सकता है ना. मृत्यु फलाने डेट पर होना है ये मालूम है, वो हाथ उठाओ. ನನ್ನ ಮೃತ್ಯು ಈ ಡೇಟಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋರು ಗೊತ್ತಿದ್ರೆ ಕೈ ಎತ್ತಿರಿ. अचानक कुछ भी हो सकता, कोई प्रकृति का कारण बनता है तो कितने का मृत्यु साथ में हो जाता. तो विश्व के डेट के संकल्प से अलबेले नहीं बनना. आपकी जगदम्बा का स्लोगन था, तो कभी भी नहीं कहो, अब कहो. ಯಾವಾಗಲೋ ಏನೋ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ, ಅಭಿ ಅಭಿ. फल कुछ भी हो जाए लेकिन मुझे एवर रेडी रहना ही है.
ಅಲ್ಲ, ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು ಅಂದರೆ ಈಗ ಏನಾದರೂ ಪ್ರಕೃತಿಯ ಕಾರಣ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ರೆ, ಎಲ್ಲೋ ತುಫಾನ್ ಬಂತು, ಇಲ್ಲೋ ಏನೋ ಆಯಿತು, ಏನಾಗ್ತಿದೆ ಹೇಳ್ರಿ? ಅಚಾನಕ್ ಅನೇಕರ ಮೃತ್ಯು ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ಜೊತೆಗೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ಎವರೆಡಿ ಇರಬೇಕು. ಅದು ಏಕೆಂದರೆ ಮಮ್ಮನ ಸ್ಲೋಗನ್ ಜೋ ಕರ್ನಾ ಹೈ ಅಬ್ ಕರ್ಲೋ, ಏನು ಮಾಡಬೇಕೋ ಈಗ ಮಾಡಿರಿ, ಬೇರೆ ಟೈಮ್ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಇತನಿ ತಯಾರಿ ಸಬ್ಕಿ ಅಟೆನ್ಷನ್ ಮೇ ಹೇ. ಅಷ್ಟು ತಯಾರಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಅಟೆನ್ಷನಲ್ಲಿ ಇದೆಯಾ ಅಥವಾ ಇಲ್ವಾ? ಇದು ಮುಖ್ಯ ಮಾತು ಅಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು इतनी तैयारी सबके अटेंशन में है, अपना कर्मों का हिसाब चुकतू किया है. 4 ही सब्जेक्ट ज्ञान, योग, सेवा और धारणा, 4 ही तरफ चारों में ऐसी तैयारी है. पूरा बेहद का वैराग्य का अनुभव ಚೆಕ್ किया है. ಲಿಸ್ಟ್ ಬರ್ಕೋಬೇಕು, ನೋಟ್ ಆಗಬೇಕು ಬುದ್ಧಿಯಲ್ಲಿ, ಯಾವ್ಯಾವುದ್ರಲ್ಲಿ ನಾವು ಎವರೆಡಿ ಇರಬೇಕು. ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು ಅಂದರೆ ಒಂದು ಯಾವಾಗಲೂ ಮಾಡಿದ್ರಾಯ್ತು, ನಾಳೆ ನೋಡಿದ್ರಾಯ್ತು, ಟೈಮ್ ಬಂದಾಗ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀನಿ, ದೇಖೆಂಗೆ ಕರೆಂಗೆ ಕಬ್ ತು ಕರೆಂಗೆ ಕಬ್ ನೈ ಕಹೋ. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ಎಷ್ಟು ತಯಾರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಟೆನ್ಷನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ತನ್ನ ಕರ್ಮಗಳ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ತಯಾರಿದ್ದೀರಾ, ಕರ್ಮೋಂಕಿ ಹಿಸಾಬ್ ಪೂರಾ ಕಿಯಾ. 4 ಸಬ್ಜೆಕ್ಟಲ್ಲಿ ಜ್ಞಾನ, ಯೋಗ, ಧಾರಣ, ಸೇವಾ, ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ಪೂರ ಪಾಸ್ ಇದ್ದೀರಾ. 4ರದು ಪೂರ್ಣ ತಯಾರಿದೆಯಾ? ಜ್ಞಾನ ಕಿ ಸಾರಿ ಬಾತೋಂ ಕಿ ಧಾರಣ, ಯೋಗದ ಎಲ್ಲ ಶಕ್ತಿಗಳ ಪ್ರಾಪ್ತಿ, ಧಾರಣೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳ ಸಂಪನ್ನತೆ, ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಸರ್ವ ಪ್ರಕಾರದ ಪುಣ್ಯ ಮತ್ತು ಆಶೀರ್ವಾದ ಎರಡೂ ಇದೆಯಾ? ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಪೂರ ಬೇಹದ್ ವೈರಾಗ್ಯ ನನಗೆ ಎಷ್ಟಿದೆ ಅನ್ನೋದು ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಅಪನೇ ದಿಲ್ ಮೇ ಯೆ ಚೆಕ್ ಕಿಯಾ ಹೈ ಕಿ ಎವರೆಡಿ ಹೈ. ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನೀವು ಚೆಕ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ನಾನು ಎವರೆಡಿ. नष्ट मोह स्मृति स्वरूप, क्योंकि ब्रह्मा बाप ने भी स्वयं को पुरुषार्थ करके ऐसा बनाया जो अनुभवी बच्चों ने देखा कोई भी तरफ ये वातावरण नहीं था, कोई हिसाब किताब का. अचानक अशरीरी बनने का अभ्यास अशरीरी बनाकर उड़ गए. कोई ने समझा कि ब्रह्मा बाप जाने वाला है, समझा कोई नहीं समझा. ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು ಬೇಹದ್ ವೈರಾಗ್ಯದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಎವರೆಡಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನಷ್ಟ ಮೋಹ ಸ್ಮೃತಿ ಸ್ವರೂಪ ಎಷ್ಟಾಗಿದ್ದೀನಿ. ಬ್ರಹ್ಮ ತಂದೆ ಸ್ವಯಂ ಈ ಎಲ್ಲ ಸಬ್ಜೆಕ್ಟಲ್ಲಿ ಪೂರ್ಣರನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು, ಸಂಪೂರ್ಣರನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ನೀವು ನಿಮ್ಮನ್ನು ಈ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಅನುಭವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಬಾಬಾ ಹೋದಾಗ ವಾತಾವರಣ ಹಂಗಿರಲಿಲ್ಲ. ಅಯ್ಯೋ ಬಾಬಾ ಈ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಬಿಟ್ಟೋದ್ರು, ಇದಕ್ಕಿದ್ದಂಗೆ ಅಶರೀರಿ ಆಗ್ಬಿಟ್ರು, ಹಂಗೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಬಹುಕಾಲದ ಅಶರೀರಿ ಅಭ್ಯಾಸ 1 ಸೆಕೆಂಡಲ್ಲಿ ಅಶರೀರಿಯಾಗಿ ಬಾಬಾವರು ಹೊರಟುಬಿಟ್ರು. 1 ಸೆಕೆಂಡ್. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ ಹುಡುಗ ಏನಾ, ಬಾಬಾ ಹುಡುಗ. ಇದು ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮಾತು. तो बच्चों के हाथ में हाथ होते आकर्षण रही ಸದಾ ನಷ್ಟಮೋಹ. ಅಷ್ಟು ನಷ್ಟಮೋಹಿ ಆಗಿದ್ರು. ದಾದಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೈ ಕೊಟ್ಟು ದೃಷ್ಟಿ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಬಟ್ ಹೆಂಗೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಲಿ ಇವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಇರಲಿಲ್ಲ. ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಜೊತೆ ಇದ್ದರು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ कैसे बाबा उड़ गया ना, हाथ में हाथ होते फरिश्ता बन गया ना. ಬಹುಕಾಲದ ನಷ್ಟ ಮೋಹ ಸ್ಟೇಜ್. ಬಹುಕಾಲದ ಇನ್ನೊಂದು ಸ್ಟೇಜ್ ಯಾವುದು? बेहद वैराग्य. बच्चों को फरिश्ते बनाने का तिलक दे दिया. इसका कारण बहुत समय अशरीरी बनने का अभ्यास रहा. कई अनुभवी बच्चे जो साथ रहे हैं उन्होंने अनुभव किया कर्म करते करते ऐसे अशरीरी बन जाते. तो ये जो कर्म योग में अंतर पड़ जाता है,
इसका कारण कर्म करते ये स्मृति में इमर्ज नहीं होता कि मैं आत्मा हूँ। ये तो सब जानते हैं, लेकिन मैं आत्मा कौन सी आत्मा हूँ? मैं करावनार आत्मा हूँ और ये कर्मेंद्रिया करनार है। ये करावनार का समान कर्म करते स्मृति स्वरूप में रहे, चाहे कर्मेंद्रियों से कर्म कराना है, लेकिन मैं करावनार हूँ, मालिक हूँ। इस सीट पर अगर सेट है तो कोई भी कर्मेंद्रिया ऑर्डर में रहेंगी। बिना सीट पर सेट होते तो कोई किसका मानता नहीं। सीट इरಬೇಕು तो करावनार आत्मा हूँ, ये कर्मेंद्रिया करनार है, करावनार नहीं। इसका गहरा अभ्यास चाहिए। ब्रह्मा बाबा ಬಹುಕಾಲದ ಅಭ್ಯಾಸ, ನಾನು ಅಶರೀರಿ ಆತ್ಮ, ನಾನು ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ಮಾಡಿಸ್ತಿದ್ದೀನಿ, ಮಾಡ್ತಾ 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 ಪ್ರವೀಣರಾಗ್ಬಿಟ್ರು। ಬಾಬಾ इसमें ಅಥಾರಿಟಿ ಬನ್ गया। ಬರೀ ನಾನು ಆತ್ಮ ಅಲ್ಲ, ಬಟ್ ಕೌನ್ಸಿ ಆತ್ಮ? ಸಮಾನಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಸಮಾನದ ಸೀಟಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಇರೋ ಆತ್ಮ। ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ನಾನು ಆತ್ಮ ಬಟ್ ಕರಾವನಾರ ಆತ್ಮ, ಮಾಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಆತ್ಮ। ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ಮಾಡ್ತಿದೆ, ಬಟ್ ಮಾಡಿಸ್ತಿರೋದು ನಾನು ಬಿಂದು। ತನ್ನ ಸ್ಮೃತಿ ತನ್ನ ಅಕಾಲ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿರೋದು, ಎಲ್ಲ ಕರ್ಮಗಳನ್ನು ನಾನು ಮಾಡಿಸ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸ್ಮೃತಿಯ ಸಮರ್ಥತೆ। ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕರಾವನಾರ್ ಮಾಡಿಸ್ತಕ್ಕಂಥವರು ಮಾಲೀಕನಾಗಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಸೀಟಲ್ಲಿ ಸೆಟ್ ಆಗಿದ್ದರೆ ನಿಮ್ಮ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ನಿಮ್ಮ ಮಾತು ಕೇಳುತ್ತೆ। सीट में सेट है तो कर्मेंद्रियाँ बात सुनेंगे, मन बुद्धि संस्कार भी सुनेंगे। सीटಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಆತ್ಮ ಸ್ವರೂಪನೇ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ। जैसे ब्रह्मा बाप का अनुभव सुना कि ब्रह्मा बाप ने शुरू में ये अभ्यास किया, जो रोज दिन की समाप्ति के समय इन कर्मेंद्रियों की राज दरबार लगाते थे। पुराने बच्चों ने ये डायरी देखी होंगी तो रोज दरबार लगाते थे और करावनार मालिक बन हर कर्मेंद्रियों का समाचार लेते थे, देते थे। इतना अटेंशन शुरू में ही ब्रह्मा बाप ने भी दिया, तो आपको भी करावनार मालिक बन कर्मेंद्रियों से कर्म करवाना है, क्योंकि आत्मा राजा है, ये कर्मेंद्रिया साथी। बाबा ने अपने आप से बात करना बहुत अच्छी तरह से प्रयोग किया। ನಾನು ಯಾರು? ನಾನು ರಾಜ। ರಾಜ್ಯ ದರ್ಬಾರ್ ಆಗ್ತಿದ್ರು, ಪ್ರತಿ कर्मेंद्रियಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಿದ್ರು। ये आंके तुम आज ठीक काम किया, कान हर कर्मेंद्रियों से बात करता था, गड़बड़ तो नहीं किया, ईश्वरीय नियम मर्यादाओं पर चला या नहीं चला, मन बुद्धि संस्कारों से भी बात करता था। हम बात करते हैं, ನಾವು ಮಾತಾಡ್ತೀವ, ಪ್ರತಿ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ನಾನು ಮಾಡಿಸ್ತಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋ ಮಾಲೀಕನ ಸ್ಮೃತಿಯಲ್ಲೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ನ ಇಲ್ವಾ ಅನ್ನೋದು ಬಾಬಾ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು। ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾರು ಕೇಳ್ತಾರೆ? ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ನಿಮಗೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋಕ್ಕಿರೋದು, ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ನಿಮ್ಮ ಮಾಲೀಕರಲ್ಲ, ನೀವು ಮಾಲೀಕರು। ನನ್ನ ಆತ್ಮನನ್ನು ನೋಡೋ ಅಭ್ಯಾಸ ಎಷ್ಟು, ಆತ್ಮನಾಗಿ ಕೇಳೋ ಅಭ್ಯಾಸ ಎಷ್ಟು, ಬಾಬು ನೆನಪಲ್ಲಿರೋ ಅಭ್ಯಾಸ ಎಷ್ಟು, ಇದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಕೋಬೇಕು। चेक करना चाहिए कि आज के दिन विशेष मन बुद्धि संस्कार स्वभाव कहो संस्कार कहो, इनों का क्या हाल रहा, ये भी चेक किया। मन बुद्धि संस्कार या स्वभाव कहो, इधर ಏನಿತ್ತು ಗತಿ? ಇಡೀ ದಿನ ಸ್ಮೃತಿ ಸ್ವರೂಪನಾಗಿದ್ನ, ಮನಸ್ಸು ಚಂಚಲ ಆಯ್ತಾ ನೋಡ್ಕೋತಿದ್ರು। बाबा ने गहराई में चेक किया और फौरन चेक करने से कर्मेंद्रियों को अटेंशन रहता है कि हमारा राजा हमारा हालचाल लेगा। तो आत्मा राजा करनहार, कर्मेंद्रियों से करावनहार बन चेक करो, नहीं तो देखा गया है कई बच्चे कहते हैं कि
हम कर्मेंद्रियों को आर्डर करते हैं लेकिन फिर भी ये हो जाता है. ಇದು ಮಕ್ಕಳ ಕತೆ. ಆರ್ಡರ್ ಮಾಲೀಕೋಕೆ ನೈ ಕಿಯಾ ನಾ, ನಾನು ಮಾಲೀಕ ಮಾಡಿಸೋದು ಇದೆಲ್ಲ ಇರೋದು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಷ್ಟೆ. ಸೊ ಇದು ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪುನಃ ಪುನಃ ನಿರಂತರದ ಸ್ಮೃತಿ. ನಾನು ಮಾಡಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಮಾಲೀಕ, ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ನಾನು ಈಶ್ವರೀಯ ನಿಯಮ ಮರ್ಯಾದೆಗಳ ಮೇಲೆ ಕರ್ಮ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಸ್ಮೃತಿಯಾದರೂ ನಂಗೆ ಇರುತ್ತಾ ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ. एटलीस्ट कर्म करने में ये स्मृति रहता है, मैं मालिक को कराना है. ಏನಿಲ್ಲ, ಹಂಗೆ ದೇಹ ಬಾಂಧಲ್ಲಿ ಬಂದರೆ ಎಲ್ಲ ಕರ್ಮ ಬಂಧನ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಇದು ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮಾತು. ಬಂಧನದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಅನೇಕ ಮಕ್ಕಳು ಬಾಬನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಬಾಬಾ, ನಾವು ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ಮಾಡಿಸೋ ಅಟೆನ್ಷನ್ ಇರುತ್ತೆ, ಆದರೂ ಹಿಂಗಾಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ನಾನೇನು ಮಾಡಲಿ, ನಾನೇನು ಇಷ್ಟಪಡಲಿಲ್ಲ, ಲೇಕಿನ್ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ. पुरुषार्थ करते हैं लेकिन कोई कोई संस्कार या स्वभाव आर्डर में नहीं रहता. उसका कारण इस अपने सोमान की सीट पर सेट नहीं रहते. बिना सीट पर बैठ के आर्डर कितना भी करो, आर्डर मानने वाले मानते नहीं, तो कर्म करते अपने करावनार मालिकपन की सीट में सेट रहो. ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಹಾಂ, ಈಗಲೂ ಕೂತ್ಕೊಂಡು ನಾನು ಆತ್ಮ ಕ್ಲಾಸ್ में भी कानों से सुन रही हूँ, आत्मा बिंदु आंखों से देख रही है. अभ्यास ಇದೆಯಾ? उस स्वरूप में बैठे हैं मालिकों के. ಸಿಂಪಲ್ ಮಾತು. ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಕೇಳಿದ್ರೆ ಬುದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಏನೂ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಒಂದು ಕಿವಿಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಿವಿಗೆ ಹೊರಟೋಗುತ್ತೆ. बुद्धि में ज्ञान इसलिए नहीं बैठता, हम आत्म स्वरूप में करावनार मालिक होके नहीं बैठते. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪುರುಷಾರ್ಥ ನೀವು ಎಷ್ಟಾದರೂ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾನು ಮಾಡಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಮಾಲೀಕ ಅನ್ನೋ ಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿ ಇರಲ್ಲಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಗಳು ನಿಮ್ಮ ಆರ್ಡರಲ್ಲಿ ಬರಲ್ಲ. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಸೊ ಈ ಆರ್ಡರಲ್ಲಿ ಇರಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಅವಾಗ ಏರಾಫೇರಿ ಅಂತೂ ಆಗೇ ಆಗುತ್ತೆ ತಾನೇ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳೋದು, ನಿಮ್ಮ ಸ್ವಮಾನ ಬಿಡಬೇಡಿ. ನೀವು ಆತ್ಮ ರಾಜ, ನೀವು ಮಾಲೀಕರು, ಸರ್ವಾಧಿಕಾರಿಗಳು, ಈಶ್ವರನ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಪ್ತಿಗಳ ಅಧಿಕಾರಿ ಮಕ್ಕಳು. ನೀವು ಬಿಡ್ತೀರ ಯಾಕೆ ಸೀಟು? ಈಗ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇರಲಿ, ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇರಲಿ, ಸೀಟಿಂದ ಇಳಿದ್ರೆ ಅವ್ರ ಆರ್ಡರ್ ಯಾರಾದರೂ ಕೇಳ್ತಾರಾ? सीट्स छोड़ने के बाद कोई आर्डर मानेगा नहीं. सीट पर है तो एक आर्डर बस है, कुछ भी हो सकता है. सीट की सलाम है ना. ಸೀಟಿಂದ ಅಷ್ಟು ತಾಕತ್ತು. ಬಾಬು ನನಗೆ ಆರ್ಡಿನರಿ ಸೀಟ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅಕಾಲ ಸಿಂಹಾಸನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮೃತ್ಯುನೂ ಕೇಳದೆ ಬರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು, ನೀವು ಸದಾ ಈ ಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀರಾ, ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೇ ನೀವು ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿ ಸಂಸ್ಕಾರಕ್ಕೆ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ತಿರೋ ಕರ್ಮೇಂದ್ರೆ ಯಾವುದೂ ಒಪ್ಪಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, तो कई बच्चे ये भी बाप दादा से रूरुआन करते हैं कि बाबा आपने हमें सर्वशक्तिवान बनाया. शक्तिवान नहीं, सर्वशक्तिवान का वरदान हर एक बच्चे को ब्राह्मण जन्म लेते ही दिया है. याद है अपने जन्म का वरदान. हर एक बच्चे को बाप ने मास्टर सर्वशक्तिवान भव का ವರದಾನ ದಿಯಾ ಹೈ. ಕೇಳಿಸ್ತಿದೆಯಾ? ಮನೆಯಲ್ಲಿ ವರದಾನ ಯಾವ ಸಿಕ್ತು ಜನ್ಮದಲ್ಲಿ? ಫಸ್ಟ್ ವರದಾನ ಮಾಸ್ಟರ್ ಸರ್ವಶಕ್ತಿವಾನ್ ಭವ. ಮಕ್ಕಳು ಒಪ್ಕೋತಾರೆ, ಬಾಬಾ ನೀವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಬರೀ ಶಕ್ತಿವಾನ್ ಅಲ್ಲ, ಮಾಸ್ಟರ್ ಸರ್ವಶಕ್ತಿವಾನ್ ಭವದ ವರದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಕಿಸ್ನೆ ವರದಾನ ದಿಯಾ? ಆಲ್ಮೈಟಿ ಅಥಾರಿಟಿನೇ. ಸಾಧಾರಣರು ಯಾರೋ ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಜಗತ್ತಿನ ಆಲ್ಮೈಟಿ ಕೊಟ್ಟರು. लेकिन कंप्लेन करते हैं कि जिस समय जो शक्तियाँ चाहिए वो आती नहीं, ಆರ್ಡರ್ ನೈ ಮಾನ್ತಿ. ಮಕ್ಕಳು ಹೇಳೋದೇನು, ಬಾಬಾ ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವ ಶಕ್ತಿ ಬೇಕೋ
ಅದು ಬರೋದೇ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಆರ್ಡರೇ ಒಪ್ಪಲ್ಲ. ನಾನು ಸಹನಶಕ್ತಿ ಈಗ ಬಂದ್ಬಿಡು ಅಂತಂದರೆ ಅದು ಬರೋದೇ ಇಲ್ಲ. ಕೆಲಸ ಆದಮೇಲೆ ಬರ್ತದೆ, ಅಯ್ಯೋ ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದಿದ್ದೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಿತ್ತು ಅಂತ. ಲೇಕಿನ್ ಕಂಪ್ಲೇन करते हैं, वो क्यों? जब ऑलमाइटी अथॉरिटी का वरदान है, इससे बड़ा कोई है ही नहीं. तो वरदान की स्थिति में स्थित रहकर अगर आर्डर करो तो हो नहीं सकता कि आप आर्डर करो और शक्तियाँ नहीं माने. ನೀವು ಆಲ್ಮೈಟಿ ಅಥಾರಿಟಿಯ ವರದಾನ, ಅವ್ರಿಗೆ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡವರು ಯಾರಿಲ್ಲ. वरदानದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು वरदान का स्वरूप बन आर्डर करो, अपने सीट पर रह के आर्डर करो. आर्डर ಒಪ್ಪಲ್ಲ, ಇದು इंपॉसिबल. आर्डर मानेगा शक्तियाँ. एक तो आत्मा मालिक है, सर्वशक्तिमान का वरदान मिला हुआ है, उस स्वरूप में स्थित हो के मालिक हूँ. वरदान है दोनों स्वरूप की स्मृति में स्थिति में रह के ऑर्डर करो. स्वरूप और स्थिति ऑर्डर करो. शक्ति आपका नहीं माने असंभव है, क्योंकि वरदान और बाप के प्रॉपर्टी का अधिकार है ना. ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಾತಲ್ಲ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು ನೀವು ಆತ್ಮಗಳ ಮಾಲೀಕರು, ಸರ್ವಶಕ್ತಿಗಳ ವರದಾನ ಇದೆ, ಆ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತರಾಗಿ ನಾನು ಮಾಲೀಕನಾಗಿದ್ದೀನಿ, ಇದು ವರದಾನ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಎರಡು ಸ್ಮೃತಿಗಳ ಸ್ವರೂಪ ಅಂಡ್ ಸ್ಥಿತಿ, ಸ್ಮೃತಿ ಸ್ವರೂಪ ಅವ್ರ ಸ್ಥಿತಿ, ಅದರಲ್ಲಿದ್ದ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿ ನೀವು ಅಂತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ. ಶಕ್ತಿ ನಿಮ್ಮ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಇದ್ದು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಶಕ್ತಿಗಳ ಆರ್ಡರ್ ಒಪ್ಪಲ್ಲ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಅಸಂಭವ. ಒಪ್ಪಲೇಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಯಾಕೆಂದರೆ ನಿಮಗೆ ನೀವು ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಪ್ರಾಪರ್ಟಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು. ಕಿतना प्यार से बोलता है, मेरे बच्चे है ना, ನಿಮಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಅಂತ. अधिकार को यूज़ करो, इम्पॉर्टेंट. संगम युग पर आप सबको सर्वशक्तिवान का टाइटल मिला है. सिर्फ उस स्थिति में स्थित नहीं रहते, सदा नहीं रहते. ವರದಾನ ಅಂತೂ ಸಿಕ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಬಟ್ ಆ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಇರೋದೇ ಇಲ್ಲ, ಸದಾ ಇರಲ್ಲ, ಮರ್ತೋಗ್ಬಿಡ್ತೀರ. ಸದಾ ಅಂಡರ್ಲೈನ್. ಸದಾ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಏರಾಫೇರಿ, ಕಭಿ ಕಭಿ ಆ ಜಾತಾ है. ये कभी शब्द अपने ब्राह्मण डिक्शनरी से निकाल दो. बाबा ಒಂದೊಂದು ಸಾರಿ ಮರ್ತೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, थोड़ा टाइम के लिए भूल जाते, ಆವಾಗಲೇ ಮಾಯೆ ಬರೋದು. जब भूल जाते हो ना तभी माया आती है. तो बाबा ಹೇಳೋದು कभी कभी आ जाता है, ये शब्द नहीं, ಕೆಲವು ಸಾರಿ नहीं, ಡಿಕ್ಷನರಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. तो अभी अभी हाजिर, ಈಗೀಗ ನಾನು ಸದಾ ಆ ವರದಾನದ ಸ್ವರೂಪ, ವರದಾನದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ. ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. आप कहते हो ना कि बाबा आपको हम याद करते हैं, तो आप हाजिर हो जाते हो, है ना. अनुभव, हाथ उठाओ. अनुभव है ना. अभी देखो हाथ तो उठा रहे. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಾಬನಿಗೆ ನೀವು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಬಾಬಾ 1 ಸೆಕೆಂಡಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದು ಅನುಭವ ಇದೆ ನಿಮಗೆ. ಬಟ್ ಶಕ್ತಿ ಆಲ್ಮೈಟಿ ಸ್ವಯಂ ಕೆಳಗೆ ಬರುವಾಗ ಶಕ್ತಿಗಳು ಬರಲ್ವಾ. और बाबा भी किसके आगे आता है? जो सदैव हाजी बाबा, हाजिर बाबा, जिग्री ಯಾರು ಬಾಬಾವ್ರು ನೆನಪು ಮಾಡ್ತಾರೆ, ಶ್ರೀಮತದಲ್ಲಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ 1 ಸೆಕೆಂಡ್ ಕೆಳಗೆ ಬರ್ತಾರೆ. शक्तियाँ भी ऐसे ही है ना. अपने दिल को देखना है, अब कितना श्रीमत पर है, मर्यादाओं पर है. मेन तो बात है आत्मस्मृति का पहला नियम, उस स्वरूप में रहने की. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾವರು, ಹಾಜಿರ್ ಆಗ್ಬಿಡ್ತೀನಿ ತಾನೆ. तो बाप हाजिर हो जाता है, हजूर हाजिर हो जाता है, और शक्ति क्या है? ये शक्तियाँ भी आपको बाप की प्रॉपर्टी में मिली हुई है. तो मालिक बन के ऑर्डर करो.
मालिक बन के ऑर्डर नहीं करते हो, शक्ति खो जाती है ना। तो उसी स्थिति में रहते हुए ऑर्डर करते हो तो मालिक ही नहीं तो ऑर्डर क्यों माने। आप मालिक बन के नहीं करते हो तो ऑर्डर कौन मानेगा, क्यों मानेगा, वो ही नहीं मानेगा। ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು, ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು ಅಂದರೆ ನೀವು ಮಕ್ಕಳು ಬಾಬಾ ಬಾ ಅಂದರೆ ಬಾಬಾ ಬರ್ತಾರೆ, ಅರೆ ಅವ್ರ ಶಕ್ತಿಗಳು ಏನು ಮಹಾ ದೊಡ್ಡದು. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು ಶಕ್ತಿಗಳು ನೀವು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಓಡ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೇಕು. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಬಾಬಾವರು ಸ್ವಯಂ ಬಾಬಾ ಬರುವಾಗ ಅವ್ರ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬರಲ್ವಾ. जब बाबा आता है उसका प्रॉपर्टी क्या है, वो तो नेचुरली आएगा उसके पीछे। कारण रीजन ಏನಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, मालिक बन के ऑर्डर नहीं, मालिक होके रहते नहीं, सदा स्मृति स्वरूपरागी इरಲ್ಲ. मनस्मृतियों में अलबेलेपन है, कोई ना कोई ज्ञान, कोई ना कोई बाबा की बात, कोई ना कोई कुछ भी करो, कोई गुण करो, कोई संबंध बाबा की, कोई शक्ति, कुछ भी अंदर स्मृति में रहना है, दूसरी बातें नहीं. ಸ್ಮೃತಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಬಾಬನ ಕನೆಕ್ಟೆಡ್ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಜ್ಞಾನನೋ, ಸಂಬಂಧನೋ, ಗುಣಗಳೋ, ಶಕ್ತಿಗಳೋ, ಏನೋ ಒಂದು ಸಮಾನನೋ, ಕುಚ್ ಭಿ ಬುದ್ಧಿ ಮೇ ವಹಿ ರಹೆ. सीटल इरोद ईजी आग्बिಡುತ್ತೆ. बाप दादा अभी क्या चाहते हैं पता है? बाप अभी यही चाहते हैं कि मेरा एक एक बच्चा कर्म करते हुए भी राजा बच्चा बन, स्वराज्य अधिकारी बन, स्वराज्य के सीट को नहीं छोड़े. तो राजा सारा दिन राजा ही होता है ना, कि कभी राजा होता कभी नहीं. तख्त पर बैठना या नहीं बैठना वो अलग बात है, लेकिन घर में भी रहते हैं तो मैं राजा हूँ ये नहीं भूलता. तो कर्म योगी और अमृत वेले के यथार्थ योग, शक्तिशाली स्थिति, उसमें फर्क नहीं पड़ना चाहिए. डबल काम है, लेकिन आप कौन हो ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು ಅಂದರೆ ಬಾಬಾವ್ರಿಗೆ ಏನು ಇಷ್ಟ, ಬಾಬಾ ಗೊತ್ತಿದೆ ನಿಮಗೆ ಬಾಬಾ ಏನು ನಮ್ಮಿಂದ ಬಯಸ್ತಾರೆ. ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಮಗು ಕರ್ಮ ಮಾಡ್ತಾ ರಾಜರಾಗಿ ಬದುಕಬೇಕು, ಸ್ವರಾಜ್ಯ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಸ್ವರಾಜ್ಯದ ಸೀಟನ್ನು ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ರಾಜ ಅಂದರೆ ಇಡೀ ದಿನ ರಾಜನೇ, ಆದ ರಾಜ ಆದ ಪ್ರಜಾವಕ್ಕೆ ಬೈಟೇಗ ಕ್ಯಾ. ರಾಜ ಅಂದರೆ ರಾಜ, ಭಲೆ ಅವರು ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಇಡೀ ದಿನ ಕೂತ್ಕೊಳ್ಳದೆ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು ನಾನು ರಾಜ ಅನ್ನೋದು ಅವ್ರು ಮರೆಯಲ್ಲಲ್ಲ. ಆ ಲಕ್ಷಣಗಳೇನಿದೆ, ನಡೆಯೋ ರೀತಿ ನೀತಿ ಏನಿದೆ, ಅದು ಓನೈ ಭೂಲ್ತಾ. ಕುಚ್ ಕೋಯಿ ಬಿ ಕಾರ್ಯ ಮೇ ಓ ನೈ ಭೂಲ್ತಾ, ನಾನು ರಾಜ. ಹಂಗೆ ನೀವು ಸ್ವರಾಜ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ನೀವು ಸ್ವರಾಜ್ಯದ ಸೀಟ್, ಅಕಾಲ ಸಿಂಹಾಸನ ಮರಿಬೇಡ್ರಿ, ಮರೆಯಂಗಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ ಬಾಬಾ. ಅಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಆಧಾರ ಏನು? एक तो कर्म योगी का गहरा अभ्यास, दूसरा अमृत वेले का योग साधारण न रहे. अमृत वेले यथार्थ ಯೋಗ, ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಸ್ಥಿತಿ, ಇದರಲ್ಲಿ ಫರಕ್ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅಮೃತ ವೇಳೆ ಕೂತ್ರೆ ಲೈಟ್ ಹೌಸ್ ಅವ್ರ ಮೈಟ್ ಹೌಸ್, ಬಾಬಾವರಿಂದ ಸರ್ವ ಸಂಬಂಧಗಳ ನೆನಪು, ಆ ಪ್ರೀತಿ, ಪ್ರಾಪ್ತಿಯ ಅನುಭವ ಮಾಡೋದೇನಿದೆ, अमृत वेला पूरा सफल जाना चाहिए, उसमें कॉम्प्रोमाइज नहीं. कर्म योग में कोई ना कोई लक्ष्य रह करके हम कर्म करें, याद से कर्म, याद से सेवा. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಸ್ಥಿತಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಇಡೀ ದಿನ ಮಾಡಿದ ಕರ್ಮಗಳ ಬಂಧನ ಹೊರೆ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಸಿ ಜಬ್ ತೋड़ा भी देह बांध में है, याद में नहीं, स्मृतियों में, ज्ञान की स्मृतियों में नहीं, कोई ना कोई देहाभिमान की बातें, व्यर्थ का बोझ या साधारण का बोझ या अलबेलापन का बोझ ಯಾವುದೋ ಒಂದು ಹೊರೆ ತಂದುಬಿಡುತ್ತೆ. बोझ के कारण योग नहीं लगता. ಹೊರೆ ಇರೋ ಕಾರಣ ಯೋಗ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು,
ಎರಡು ಕರ್ಮಯೋಗಿಯಾಗಿರುವಾಗಲೂ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಸ್ಥಿತಿ ಬೇಕು. ಅಮೃತ ವೇಳೆ ಆದಿಸೋ ಅಂತ ಇಡೀ ದಿನದ ಅದರ ಪ್ರಭಾವ ಇರ್ತದೆ. ನಿಮಗೆ ಎರಡು ಕಾರ್ಯ ಇದೆ, ನೀವು ಯಾರು? आप तो विश्व के परिवर्तक हो, विश्व कल्याणकारी हो. इसलिए बाप यही चाहते कि चलते फिरते राजापन नहीं भूलो, सीट को नहीं छोड़ो, बिना सीट के कोई ऑर्डर नहीं मानता. आजकल देखो ना, सीट के पीछे कितना कुछ करते हैं, ಎಷ್ಟು ಪಾಪಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಸೀಟಿಂದ. ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು, ನೀವು ಮಕ್ಕಳು ವಿಶ್ವ ಪರಿವರ್ತಕರು, ವಿಶ್ವ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿಗಳು. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ಇದೆ, ನಮ್ಮ ಬಡ ಕಾರ್ಯ. ನಾನೀಗ ಬಯಸೋದೇನು ನೀವು ಮಕ್ಕಳಿಂದ ಅಂತಂದರೆ, ನೀವು ರಾಜರಾಗಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿ ಸೀಟನ್ನು ಬಿಡಬೇಡಿ. ಸೀಟ್ ಬಿಟ್ಟು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರೂ ಒಪ್ಪಲ್ಲ. ಲೌಕಿಕದಲ್ಲೂ ಇಲ್ಲ, ಅಲೌಕಿಕದಲ್ಲೂ ಇರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಾನು ಆತ್ಮ ಮಾಲೀಕ, ಸ್ವರಾಜ್ಯ ಅಧಿಕಾರಿ. ನೋಡಿ, ಒಂದು ಸ್ವರಾಜ್ಯ अपने कर्मेंद्रियों के ऊपर मन बुद्धि संस्कार पर अधिकार जमाना इतना बड़ा है. ये ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಂದರೆ जिसके आधार से विश्व की राजाई मिलती. माना ये कठिन राजाई है ना. ಸ್ವರಾಜ್ಯ ಅಧಿಕಾರಿ ಆಗೋದು ಮಾಸಿಕ ಗರ್ नहीं. ಏನೋ ಚಿಕ್ಕಮ್ಮನ ಮನೆಗೆ ಹೋದಷ್ಟು ಸಹಜ ಇಲ್ಲ ಅಂತಾರೆ ಬಾಬಾ. ರಾಜನಾಗಿರಬೇಕು, ಸೀಟಲ್ಲಿ ಸೆಟ್ಟಾಗಿರಬೇಕು. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸೀಟ್ಗೋಸ್ಕರ ಎಷ್ಟು ಸ್ಟ್ರಗಲ್ ನಡೀತಿದೆ. अपना हक लेने के लिए कितना प्रयत्न करते. अपना हक कोई छोड़ना नहीं चाहता. तो आप अपना परमात्मा हक कौन है, मैं कौन. बाबा ಹೇಳ್ತಿರೋದು, हर समय जो काम करते हो तो काम करते हुए अपने मन का टाइम टेबल बना के रखो. ये काम करते हुए मन का समान क्या रहेगा. बाबा ने प्लान ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ, विधिया बता रहा है, प्लान दे रहा है. आज के दिन कौन सा लक्ष्य रखूंगा. हर काम के टाइम जो भी अपने समान की लिस्ट है, भले भिन्न भिन्न टाइम टेबल बनाओ. जैसे स्थूल कर्म का टाइम टेबल फिक्स करते हो, वैसे मन का टाइम टेबल फिक्स करो. ऑर्डर पाबंद. अगर राजा रहना है तो क्या करना, मन का टाइम टेबल फिक्स करो. ಮನಸ್ಸೇ ಅಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಅರ್ಧ ಕಲ್ಪದ संस्कार मन भटकता है, चंचल होता है. बुद्धि भी संबंधों के पीछे भटकता है. ಇದನ್ನೆಲ್ಲ ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಮನ್ ಕ ಟೈಮ್ ಟೇಬಲ್. ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾನೇನು ಲಕ್ಷ್ಯ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು, ನನಗೆ ಸಮಾನದ ಲಿಸ್ಟ್ ಏನು, ಯಾವ್ಯಾವ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಯಾವ್ಯಾವ ಸಮಾನದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ಇಷ್ಟಂತೂ ಟೇಬಲ್ ಮಾಡ್ಕೋಬೋದಲ್ಲ. ಅರ್ಧ ಗಂಟೆಗೆ ಮಾಡ್ತಿರೋ, ಕಾಲು ಗಂಟೆಗೆ ಮಾಡ್ತಿರೋ, ನಿಮ್ಮ ಕೆಪಾಸಿಟಿ ಮೇಲೆ ಅಪ್ನಾ ಬನಾವೋ ಜೈಸೆ ಆಪ್ ಚಾಹತೆ ಹೋ. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಾಲೀಕತನದ ಅಧಿಕಾರ ಸಮಾನದ ಸ್ವರೂಪ. ಇದು ಮರಿಬೇಡ್ರಿ. मैं मालिक हूँ ये भी भूलो नहीं, समान को भी भूलो नहीं. कोई ना कोई समान टाइम ಟೇಬಲ್ ಮೇ ಫಿಕ್ಸ್ ಕರೋ. ಸ್ಥೂಲ ದಿನಚರಿ ಯಾವ ಕೆಲಸ ಆದಮೇಲೆ ಯಾವ ಮಾಡಬೇಕಂತ ಗೊತ್ತಿದೆ, ಇದನ್ನೇ ಯಾಕೆ ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು. ಸ್ಥೂಲ್ ಕಾ ಟೈಮ್ ಟೇಬಲ್ ತೋ ಬನಾತೆ ಹೋ. ಅದಕ್ಕೆ ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು, ಟೈಮ್ ಟೇಬಲ್ बनाने आता है, माताओं को आता है, माताएं अपने आप ही प्रोग्राम बनाओ. अच्छा खाना बनाना है ना, उस समय कौन सा सामान अपने बुद्धि में इमर्ज रखना है. बहुत माला है सामान की, इतनी बड़ी माला है जो सामान गिनती करते जाओ माला में. ये नो समझ आओ. तो अभी बहुत काल का अभ्यास चाहिए. ಸಮಾನ ಏನು ಕಡಿಮೆ ಇದೆಯಾ, ದೊಡ್ಡ ಲಿಸ್ಟು. ಸಮಾನದ ಮಾಲೆ ಎಣಿಸ್ತಾ ಹೋಗಿ, ಸಮಾನದಲ್ಲಿ ಮಗ್ನರಾಗ್ತಾ ಹೋಗಿ, ನೆವರ್ ಎಂಡಿಂಗ್. इतने समान है, इतना पोजीशन दिया है बाबा. उसका नशा, उसका खुशी, उसका स्वरूप, उसका अधिकार कितना बड़ा है, ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದು. ಆ ಸ್ಮೃತಿಗಳಿರಲಿ, ಅದರ ಸ್ವರೂಪ ಇರಲಿ, ಅದರ ಅಧಿಕಾರಗಳಿರಲಿ, ಅದರ ಅನುಭವಗಳೆಷ್ಟು ಮಹತ್ವಪೂರ್ಣದ್ದು. ಬಾಬಾ ಹೇಳೋದು,
सोमान में रहने का क्या चाहिए? बहुत काल का अभ्यास चाहिए। पहला सोमान तो मैं मालिक हूँ, मैं मास्टर सर्वशक्तिमान। बाकी बिंदु बनने में, आत्म स्वरूप बनने में मेहनत जो है ना वो पहुंचता नहीं है। ಈ ಪರಿಶ್ರಮ ಏನು ಪಡಬೇಕಲ್ಲ, मैं आत्मा मालिक हूँ, बिंदु हूँ। उसी दिन बाबा ने कितना गहराई में मुरली चलाया, साकार मुरली। ये बहुत गोह्य महीन बात है। मैं आत्मा अति सूक्ष्म हूँ, अकाल मूर्त हूँ, मेरा बाप सूक्ष्म बिंदु। अष्टु सूक्ष्म बिंदु, अष्टु शक्तिशाली, और माया उसको पकड़ती है। हाला, हम स्वयं ही फंस जाते हैं। ये जो बहुत काल का जो अभ्यास है ना, सारा सदा ही इसका अटेंशन मैं अकाल तख्त पर, बिंदु लाइट। ये बाबा हम साकार मुरली लेते, ये मेहनत पहुंचता नहीं है बच्चों को। ಏನು ಆ ಪುರುಷಾರ್ಥದಲ್ಲಿ ಪ್ರೈಮರಿ ಫಸ್ಟ್ ಲೆಸನ್ ಪುರುಷಾರ್ಥ ಕರ್ತೆ ನೈ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಟೈಮ್ ಟೇಬಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾ ಮಗ. ಅಕ್ಕಂದ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಒಳ್ಳೆ ಅಡುಗೆ ಮಾಡಬೇಕಲ್ವಾ, ಖಾನ ಅಚ್ಚ ಬನಾನ, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಾ, ನನಗೋಸ್ಕರ ಭೋಗ ಮಾಡಬೇಕಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ, ಚೆನ್ನಾಗಿ ಭೋಗ ಮಾಡಬೇಕಲ್ವಾ, ಹಂಗೆ ಹಿಂಗೆ ಅಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕೇನು ಮಾಡ್ಬೇಕು ನೀವು ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬವರು. ಯಾವ್ಯಾವ ಸಮಾನ ಇಟ್ಕೋತೀರಾ? ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು ಬಹುತ್ अंडरलाइन मातें बहुत काल का अभ्यास। कोई बच्चे कहते हैं अभी तक तो विनाश का कुछ दिखाई नहीं देता, अभी तो डेट फिक्स ही नहीं है ಏನಂತೀರಾ? ಅವಾಗ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಇನ್ನು ಬಾಬಾ ವಿನಾಶ ಕಾಣ್ತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಈಗೇನಂತೀರಾ? ಬೆಂಕಿ ಬಿದ್ದೋಗಿದೆಯೋ, ಇನ್ನು ಕಾಣ್ತಿಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿರೋದು ಫಿಕ್ಸ್ ಅನ್ನೋದು ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ. ಕರ್ಲೆಂಗೆ ಹೋ ಜಾಯಂಗ ಈ ಅಲ್ವೇಲ ಬಂದೆ. ಬಾಬಾ ಇನ್ನೂ ಕಾಣ್ತಿಲ್ಲ, ಕಂಡಾಗ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಕರ್ಮ ಫಿಲಾಸಫಿ ಅರ್ಥ ಆಗಲಿಲ್ಲ. ನೀವು ಲಾಸ್ಟಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ತ್ರೇತಾ ಎಂಡ್ ಇನ್ನೇನು ದ್ವಾಪರ ಶುರುವಾಗಬೇಕು, ಅವಾಗ ಬಂದೇನು ಮಾಡಬೇಕು? आगे चल के संदेश दे देंगे लेकिन नहीं। कई बच्चे समझते अभी समय पड़ा है. ಕೆಲವು ಮಕ್ಕಳು ಅಂದ್ಕೋತಾರೆ ಸಮಯ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಆದರೂ ಹಿಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಬಾಬವರು, ಹಂಗೆ ಅಂದ್ಕೋತಾರೆ. ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾಳೆ ಆಗೋದಿದ್ರು ನಾನೇನು ಹಿಂಟ್ ಕೊಡಲ್ಲ, ಅಚಾನಕ್ಕೆ ಆಗೋದೆಲ್ಲ, ನಾನೇನು ಹೇಳೋದು ಇಲ್ಲ. जिनको पीछे संदेश देंगे वो भी आपको उलेना देंगे, क्या उलेना देंगे? आपने पहले क्यों नहीं बताया, हम भी तो कुछ कर लेते. अभी आपने लास्ट में बताया तो हम तो सिर्फ पहचान कर अहो प्रभु तेरी लीला अपरम अपार है यही कह सकेंगे, पद तो नहीं पा सकेंगे. क्यों? बहुत समय का भी सहयोग चाहिए. आप सभी वारिस बैठे हो ना. ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಂದೇಶ ಕೊಡೋದು ಬಾಬಾ ಆಮೇಲೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಬಿಡು, ಇನ್ನೂ ಟೈಮ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳೋದಲ್ಲ. ನೀವು ಸಂದೇಶ ಭಾಳ ಮೊದಲೇ ಕೊಟ್ಬಿಡಿ, ಅವ್ರು ಲಾಸ್ಟಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟರೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಎಷ್ಟು ಮೋಸ ಮಾಡಿದ್ರಿ ರೀ ನೀವು, ಮೊದಲೇ ಹೇಳಬೇಕಲ್ವ ನಮಗೆ. ನಾವು ಏನಾದರೂ ಒಂದು ಪಡ್ಕೋತಿದ್ವಲ್ಲ ಬಾಬನಿಂದ, ಹೀಗೆ ಇಷ್ಟು ಲೇಟಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ವಿನಾಶ ಟೈಮಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಬಂದ್ಬಿಟ್ರು ಅಂತ. ಅದ್ರ ಹತ್ರ ಇರುವಾಗ್ಲೂ ಅವ್ರೇನಂತಾರೆ, ಈಗ ಅಹೋ ಪ್ರಭು ಒಂದೇ ಉಳ್ಕೊಂಡಿರೋದು, ಇನ್ನೇನು ನಾವು ತಗೊಳಕ್ಕಾಗಲ್ಲ ಬಾಬನಿಂದ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿರೋದೆ ಬಾಬಾ ಭಾಳ ಸಮಯದ ಸಹಯೋಗ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ನೀವು ಕೊಡಬೇಕು. ವಾರಿಸ್ ನೀವೆಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂತಿದ್ದೀರಲ್ಲ, जो अपने को समझते हैं वारिस है, हाथ उठाओ वारिस है ना. अच्छा वारिस है तो आपको फुल वर्षा पाना है या थोड़ा? अभी कहेंगे फुल वर्षा पाना है तो फुल वर्षा है 21 जन्म पूरे. आदि से अंत तक रॉयल प्रजा नहीं, रॉयल फैमिली में आना है. रॉयल फैमिली में आना है, तख्त पर तो एक ही बैठेगा. ತಂದೆ ಹೇಳೋದು ಎಲ್ಲರೂ ಏನಂದ್ಕೋತೀರಾ ನಿಮ್ಮನ್ನು, ನಾನು ತಂದೆಯ ಆಸ್ತಿಗೆ ಅಧಿಕಾರಿ ಅಂದ್ಕೋತೀರಾ? ಎಲ್ಲರೂ ಹ್ಞೂ ಅಂತಿದ್ದಾರೆ.
ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ರಿಯಲಿ ನಾನು ಆಸ್ತಿಗೆ ಅಧಿಕಾರಿ ಅಂದರೆ ಕೈ ಎತ್ರಿ. ಆಸ್ತಿಗೆ ಪೂರ ಅಧಿಕಾರ ಅಂದ್ರೇನು? ಫುಲ್ ಅಂದರೆ 21 ಜನ್ಮಗಳ ಸಂಪೂರ್ಣ ಅಧಿಕಾರ ಅಂದರೆ ರಾಯಲ್ ಫ್ಯಾಮಿಲಿಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ರಾಯಲ್ ಪ್ರಜಾ ಸಾಹುಕಾರ ಪ್ರಜೆ ಅಲ್ಲ, ಅಥವಾ ಬೇರೆ ಪ್ರಜೆ ಅಲ್ಲ. ಬಟ್ ರಾಜ ಆ್ಯಂಡ್ ರಾಯಲ್ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಈಕ್ವಲ್ ಅಧಿಕಾರಗಳಿರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಫುಲ್ ಅಧಿಕಾರ ತಗೊಳ್ಳೋರ ಏನಂತ. ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಬರ್ಬೋದು, ಯುಗಲ್ बैठेंगे, लेकिन वहाँ की सभा जब लगती है तो रॉयल फैमिली के विशेष निमित्त आत्माएं वो ताजदारी बन के बैठते, बिना ताज नहीं बैठते. ಯಾವಾಗ ರಾಯಲ್ ಫ್ಯಾಮಿಲಿಯ ದರ್ಬಾರ್, ರಾಜನ ದರ್ಬಾರ್ ಆಗುತ್ತೆ, ಅವಾಗ ಇಡೀ ರಾಯಲ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕಿರೀಟ ಇಟ್ಕೊಂಡೇ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ರಾಜನ ಥರ. ಕಿರೀಟ ಇಲ್ಲದೆ ದರ್ಬಾರಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಅಂದಾಗ ಎಲ್ರೂ ರಾಜರೇ ತಾನೇ. ಅದಕ್ಕೆ ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು, हर कार्य में सलाह राय देने वाले, ऐसे नहीं कि सिर्फ वो राज्य करेगा, साथ में राय से ही करते हैं. इसलिए अगर संपूर्ण वर्षा लेना है तो पहले जन्म से लेके अंत तक 21 जन्म पूरे, आधे भी नहीं, बीच में तो जाना नहीं है, अकाले मृत्यु तो होना नहीं. तो पूरा वर्षा लेना है या ತೋಡ ಲೇಕೆ ಖುಷ್ ಹೋನಾ ಹೈ. ಪ್ರಶ್ನೆ, ಪೂರಾ ಆಸ್ತಿ ತಗೋತಿರೋ ಒಂದಿಷ್ಟೇ ತಗೊಂಡು ಖುಷಿಯಾಗ್ಬಿಡ್ತಿರೋ? ಏನಂತೀರಿ? ಸತ್ಯುಗದಲ್ಲಂತೂ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ. ರಾಜಾಯಿ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು 150 ವರ್ಷ ಫುಲ್ಲು ರಾಜ್ಯದ ಸುಖ ತಗೊಂಡೇ ಅವ್ರು ಹೋಗೋದು. ಎಲ್ಲ ಜನ್ಮಗಳಲ್ಲೂ ಅವ್ರ ಆಯುಷ್ ಪೂರ. ಯಾಕೆ? ಅಲ್ಲಿ ಅಕಾಲ ಮೃತ್ಯು ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ಆಸ್ತಿ ಪೂರ ತಗೋಬೇಕಾ, ಏನು ಕತೆ ನಿಮ್ಮದು ಅಂತಾರೆ. ಅರ್ಧ ಬಂದರೂ ಪರವಾಗಿಲ್ವಾ? ಫುಲ್ 21 ಜನ್ಮನ, ಅಥವಾ ಪರವಾಗಿಲ್ಲ ತ್ರೇತಾದಲ್ಲಿ ಬಂದ್ರೇನಂತೆ, ತ್ರೇತ ಎಂಡಲ್ಲಿ ಬಂದ್ರೇನಂತೆ, ಸ್ವರ್ಗ ಅಂತೂ ನೋಡ್ತೀವಿ. ಸ್ವರ್ಗ ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀರಾ ನೀವು? ಸ್ವರ್ಗ ಸಂಪೂರ್ಣ ಸತ್ಯುಗದ್ದಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, आपकी मातेश्वरी जगतंबा सदा ये लक्ष्य रखती थी, बाप दादा ने जो श्रीमत दी, चाहे मनसा, चाहे वाचा, चाहे कर्मणा, जो भी श्रीमत दी वो हमें करना ही है. ऐसे पूरा वर्षा लेने वाले यही लक्ष्य बुद्धि में रखो कि अचानक, एवरेडी और बहुत समय, तीनों ही शब्द साथ में याद रखो. इसलिए बाप दादा का सभी आशाओं का दीपक बच्चों प्रति यही वरदान है कि सदा ये 3 ही शब्द याद रख कर के सभी आशाओं के दीपक बनने का प्रत्यक्ष सबूत दिखाओ. दिखाएंगे ना अंतिदर? दिखाएंगे सबूत या नहीं? ಏನಂತೀರ? ಮಮ್ಮಂದಂತೂ ಲಕ್ಷ ಹುಕ್ಮಿ ಹುಕುಮ್ ಚಲಾ ರಹ ಹೈ. ಶ್ವಾಸ ಶ್ವಾಸ ಏನು ಶ್ರೀಮತ ಬಿಟ್ಟು ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ. ಅದು ಎಷ್ಟೇ ಕಠಿಣವಾದ ಶ್ರೀಮತ ಇರಲಿ. ಬಾಬಾ ಹೇಳೋದು, ಮಮ್ಮ ಅವ್ರು ಲಕ್ಷ್ಯ ಇಟ್ಕೊಂಡ್ರು, ಮಾತೇಶ್ವರಿ ಜಗತ್ತಂಬ ತಂದೆ ಏನು ಶ್ರೀಮತ ಮನಸ್ಸಿಗೆ ಕೊಟ್ರ, ವಾಚಾಗೆ ಕೊಟ್ರ, ಕರ್ಮಣಕ್ಕೆ ಕೊಟ್ರ, ಏನು ಶ್ರೀಮತ ಕೊಟ್ಟರೋ ಅದನ್ನು ನಾನು ಮಾಡಲೇಬೇಕು. ಪೂರ ಆಸ್ತಿ ತಗೊಳ್ಳೋದಾದರೆ ನಿಮಗೆ ಲಕ್ಷ್ಯ ಇರಲಿ. 3 ಶಬ್ದ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಪೂರ ಆಸ್ತಿ ತಗೋಬೇಕಂದ್ರೆ अचानक, एवरेडी और बहुत समय का, बहुत काल का अभ्यास और पुरुषार्थ. बहुत काल अंदर जब से आप ज्ञान में आए तब से लगातार पुरुषार्थ, अलबेले नहीं, अदु बहुत काल, लास्ट तक. तो इतना श्रीमत की वैल्यू. ममंगे बाबा ने कहा, मम्मा सुबह तक सब राजाई हो जाएगा. रात्रि 10 बजे बाबा बोल रहा है. मम्मा ने कहा, जी बाबा. एलरू बंद केಳಿದ್ರು, मम्मा आप ऐसे कैसे मान लिया? अभी रात को तो सोना है, सुबह तक सो राजाई, वो भी 1 2 नहीं 10 नहीं. मम्मा ने कहा, तुम लोग सब जाके सो जाओ, मैं बनाऊंगी. ಈಗ ಮಮ್ಮ ಎದ್ದು ಕೂತಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಮಲಗ್ತಾರೆ. ಹೆಂಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂತ್ಕೊಂಡು ಬೆಳಗ್ಗೆವರೆಗೆ ಸೌರಾಜಾಯಿ ತಯಾರು ಹೋಗ್ಯ.
वाह वाह ಏನು ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾರಾ? ಕ್ಲಾಸ್ के बाद पूछा मम्मा तैयार हो गया? जी बाबा. ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ जी बाबा. ಅದಿದೆಯೋ ಇಲ್ವೋ, ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ವೋ, वो होता है नहीं होता, वो चीज़ है भी है नहीं भी, लेकिन हर बात में जी बाबा. क्यों? दादी ने एक बार पूछा, बाबा मम्मा हर बात में जी बाबा बोलते हो, एटलीस्ट देखते भी नहीं हो. मम्मा ने कहा ये कौन कह रहा है? जिसको आदि मध्य अंत पता है वो कह रहा है मना होगा. भगवान कहता है माना हम कर सकते. उतना वैल्यू शिव बाबा की मम्मा को. तो ಅದಕ್ಕೆ 3 ಶಬ್ದ ಏನು? ಅಚಾನಕ್ ಎವರೆಡಿ ಬಹುತ್ ಕಾಲ್. ಅಚಾನಕ್ ಎವರೆಡಿ ಬಹುತ್ ಕಾಲ್ ಹೇಳ್ರೆ ಮನೇಲಿ ಹೇಳಿದ್ರ ಎಲ್ರು? ಅಚಾನಕ್ ಎವರೆಡಿ ಬಹುತ್ ಸಮಯ ಅಂದರೆ ಬಹುತ್ ಕಾಲ್. ತೀನೋ ಈ ಶಬ್ದ ಸಾತ್ರಕ್ಕೋ ಯಾವಾಗಲೂ ಜೊತೆ ಇಟ್ಕೊಳ್ರಿ ನೀವು. ಬಾಬಾವರ ಆಸೆಯ ದೀಪಗಳು ನೀವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿ. ನಂದು ಇದೇ ವರದಾನ, ಈ 3 ಮಾತನ್ನು ನೆನಪಿಟ್ಕೊಂಡು ಬಾಬಾವರ ಆಸೆ ಏನಿದೆ ನೀವು ಮಕ್ಕಳ ಪ್ರತಿ ಅದನ್ನು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ರೂಪದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿ. बाबा यही चाहता है ना मेरा हर बच्चा स्वराज्य अधिकारी राजा रहे. अधीनता बाबा को पसंद नहीं, दुख शांति पसंद नहीं. बाबंगे ಏನು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅದು ನಾವು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. फॉरेन वाले भी मनसा सेवा से सहयोगी है ना. बाप दादा ने देखा कि वृद्धि सब धर्मों में हो रही है. एक धर्म नहीं, सिर्फ हिंदू नहीं, लेकिन मुस्लिम, बौद्धिस्ट, क्रिश्चियन सब धीरे 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 धर्म आध्यात्मिकता में रुचि ले रहे हैं. पहले देखो ब्रह्म कुमारियों का नाम सुन के डरते थे. विनाश विनाश क्या कहती है ये, और अभी क्या कहते हैं? अभी कहते हैं बताओ विनाश कब होगा, कैसे होगा, क्या करें. इसलिए होना तो है ही, ये तो ಗ್ಯಾರಂಟಿ. ಬಾಬಾ ಫಾರಿನ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನೀವೆಲ್ಲ ಮನಸಾ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಸಹಯೋಗಿಗಳಲ್ವಾ? ಬಾಬಾ ವೃದ್ಧಿಯನ್ನು ನೋಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳಲ್ಲಿ ಬಾಬನ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆ ರುಚಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಈಗ ಮೆಡಿಟೇಷನ್ನು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆ ರುಚಿ ತಗೊಂಡು ಸಬ್ ಧರ್ಮ ವಾಲೆ ಬಾಬಾಕ್ಕೆ ಬಚ್ಚೆ ಬನೆ ಅಲ್ವಾ. ಮೊದಲೆಲ್ಲ ಬಿ ಕೆ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ರೆ ಓಡೋಗ್ಬಿಡ್ತಿದ್ರು. ಬಿ ಕೆ ಸದೈವ್ ವಿನಾಶ್ ವಿನಾಶ್ ಬೋಲ್ತೆ. ಈಗೇನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಓ ಹೇಳ್ರಿ ಹೇಳ್ರಿ ವಿನಾಶ ಯಾವಾಗ ಆಗುತ್ತೆ, ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ, ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೇಕು ಹೇಳ್ರಿ ಅಂತ. ಇಸಿಲಿ ಅದು ಪಾಪ ಹೇಳ್ತಾರೆ ಪಕ್ಕಾ ವಿನಾಶ ಆಗಲೇಬೇಕು. आप सबको गारंटी है ना, चाहे विदेश वाले चाहे भारत वाले, गारंटी है ना. बाप दादा ने सिर्फ जो इशारा दिया है कि पुरुषार्थ को तीव्र करो, पुरुषार्थ को तीव्र करो. पुरुषार्थ नहीं, पुरुषार्थ का समय गया. ಬರೀ ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡೋ ಟೈಮ್ ಹೊರಟೋಯ್ತು. ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ನೀವು ಹೇಳ್ಬೇಡಿ. ತೀವ್ರ ಪುರುಷಾರ್ಥ ಮನ ಉಡನೈಕ. ತಂದೆ ಹೇಳ್ತಿರೋದು, ನಾನು ಇಶಾರ ಬಿಲ್ಕುಲ್ ಕ್ಲಿಯರ್ ಕೊಡ್ತಿದ್ದೀನಿ, ಪುರುಷಾರ್ಥ ಈಗ ತೀವ್ರ ಮಾಡ್ಕೊಂಡು. ಅದು ಅವಾಗ ಹೇಳಿರೋದು, ಈಗ ಎಷ್ಟು ತೀವ್ರ ಮಾಡಬೇಕು, ಕಿತ್ನಾ ತೀವ್ರ ಪುರುಷಾರ್ಥ ಹೋನಾ चाहिए अभी समय प्रमाण. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಕಭಿ ಕಭಿ ಪರ್ ठहरो नहीं, अभी अभी करना है, अभी बनना है, अभी होना ही है. ಆಮೇಲೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಡಿ, ಯಾವಾಗಲೂ ಒಂದ್ಸಾರಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಡಿ. ಏನು ಮಾಡಬೇಕು ಈಗೀಗ ಮಾಡ್ರಿ, ಈಗೀಗ ಆಗಬೇಕು, ಈಗೀಗ ಆಗಲೇಬೇಕು. ತುಮಕೋ बनना ही है, होना ही है, ये इम्पॉर्टेंट है. बनना ही होना है, ಈಗಲೇ ಆಗಬೇಕು. अच्छा, चारों ओर के तीव्र पुरुषार्थी सदा उमंग उत्साह से कदम आगे बढ़ाने वाले बच्चों को बाप दादा स्मृति दिवस की याद प्यार दे रहे हैं. बाप दादा के दिल में हर बच्चा समाया हुआ है और हर बच्चे के दिल में बाप समाया है. बाप के दिल में बच्चा समाया है तो मुबारक हो, मुबारक हो. मुबारक के साथ नमस्ते भी. बाबंग नमस्ते ಹೇಳಂಗಿಲ್ಲ ಏನು ಕತೆ?
कितना प्यार से इतना उमंग उत्साह से आगे बढ़ने वाले मेरे बच्चे प्राण बच्चे अंतिदार। ऐसे बाप को हम सभी का याद प्यार और गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते नमस्ते। थैंक यू, शुक्रिया बाबा, शुक्रिया, थैंक यू। बाबा कितना प्यार करता है, हाँ। सारा इतना ज्ञान रत्नों को हमारे बुद्धि की झोली में डालता है रोज, उसका कीमत कितना बड़ा है। मल्टी करोड़ टाइम्स बहुत बार भी बोलो तो भी कम है। एक एक रतन की वैल्यू इतना बड़ा है। यार ಹೇಳ್ತಾರೆ ब्रह्म, दुनिया में कौन बोलता है इतना सारा? कोई नहीं बोलता है। इतना सारा सीक्रेट कौन खोल के रखता है? लोगों को तो आत्मा का ही पता नहीं। हम बच्चों को कितनी गहरी गहरी बातें सारा समझा देता है। इंपॉर्टेंट है ना। ओम शांति। ಇವತ್ತು ಮಾತೃದೇವೋಭವ ಅಕ್ಕಂದರದು ದಿನ ಅಲ್ವಾ? ಮಾತೇರಿಗೆ ಬಾಬಾ ಮಾತಾಡಿದ್ರು ನೋಡ್ರಿ, ಅದಕ್ಕೇನೆ ನನಗೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಭೋಗ ಮಾಡಿ ಇಡ್ತೀರಲ್ವ ಮಕ್ಕಳೇ ಅಂತ. ಅದು ಸ್ವೀಕಾರ ಯಾವಾಗಾಗೋದು? ನೀವು ಸಮಾನದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಸ್ವರಾಜ್ಯ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಇದ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದಾಗ ಸ್ವೀಕಾರ ಆಗೋದು. ಸುಮ್ಮನೆ ಸ್ವೀಕಾರ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ. ಏನಂತೀರೆ? ಅಥವಾ ಮರ್ತೋಗ್ಬಿಡ್ತದ? वरदान। पावरफुल स्थिति द्वारा रचना की सर्व आकर्षण से दूर रहने वाले मास्टर रचयिता भव। ಪವರ್ಫುಲ್ ಸ್ಥಿತಿಯ ಮುಖಾಂತರ ರಚನೆಯ ಸರ್ವ ಆಕರ್ಷಣೆಗಳಿಂದ ದೂರ ಇರೋರೆ मास्टर रचयिता। पावरफुल स्थिति से रचना को अपना काबू करो। मास्टर रचयिता जब मास्टर नॉलेजफुल की पावरफुल स्थिति व नशे में स्थित रहेंगे, तब रचना की सर्व आकर्षणों से परे रह सकेंगे। क्योंकि अभी रचना और भी भिन्न भिन्न रंग डंग रूप रचेंगी। इसलिए अभी बचपन की भूले, नाक भूले, 4 भूले बाबा बता रहा है, अटेंशन प्लीज। बचपन की भूले, अलबेलेपन की भूले, आलस्य की भूले, बेपरवाही की भूले जो और रही हुई है, उन्हें भूल कर अपने पावरफुल शक्ति स्वरूप, शस्त्रधारी स्वरूप, सदा जागती ज्योति स्वरूप को प्रत्यक्ष करो, तब कहेंगे मास्टर रचयिता। ಮಾಸ್ಟರ್ ರಚಯಿತ, ಮಾಸ್ಟರ್ ನಾಲೆಜ್ಫುಲ್ ಇನ್ ಪವರ್ಫುಲ್ ಸ್ಥಿತಿಯ ನಶೆ ಮತ್ತು ಆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ರಚನೆಯನ್ನು ತನ್ನ ವಶದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಂದರೆ ಅದರ ಆಕರ್ಷಣೆಗಳಿಂದ। आपकी रचना आपकी बच्चे हो सकते, कोई पदार्थ हो सकता, कोई साधन हो सकता। रचना शरीर भी है तो कर्मेंद्रिय भी हो सकता, अपने मन बुद्धि संस्कार भी हो सकता। ये सब रचना है, इसका विस्तार बहुत है। बट ಏನೋ ಮಾಸ್ಟರ್ ರಚಯಿತ, ನಾನಾತ್ಮ ತನ್ನ ಸೀಟ್ ಪ್ಲಸ್ ಮಾಸ್ಟರ್ ನಾಲೆಜ್ಫುಲ್, ಎಲ್ಲದರ ಪರಿಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನ ಸ್ವರೂಪ ಇದ್ದಾಗ ಈ ಆಕರ್ಷಣೆಗಳಿಂದ ದೂರ ಆಗೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ। ಅಂತಿಮ ಸಮಯ ಬಂದಾಗ ಇದರ ಆಕರ್ಷಣೆ ಅನೇಕ ರೂಪರಂಗ ರಚನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರುತ್ತೆ। ಅದರಲ್ಲಿ बचपन की भूले, ज्ञान से इनोसेंट ಅಂದರೆ वो कहते हैं ना, अच्छा ऐसा भी होता है क्या, तो मालूम ही नहीं था। इनोसेंस इज क्राइम। ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು ತಿಳ್ಕೊಬೇಡ ಅಂತ? समझना है क्या मुरली को? अलबेलेपन की भूले, हाँ देख लेंगे कर लेंगे। आलस्य की भूल है, आलस्य और अलबेलापन साथ चलता है, ठीक है कल करेंगे देख लेंगे। बेपरवाह, भगवान इतना धर्मराज श्रीमत देता, उसको केयर नहीं, डोंट केयर। तुम कहो लेकिन हम नहीं कर सकते। ऐसे बेपरवाह नहीं रहना है। ಅದೆಲ್ಲ ಮರೆತು ಪವರ್ಫುಲ್ ಶಕ್ತಿ ಸ್ವರೂಪ ಶಸ್ತ್ರಧಾರಿಗಳಾಗಿ
सदा ನನ್ನ आत्मा जागती ज्योत ज्ञान के अस्त्र शस्त्र साथ रहे मैं बिंदु में लाइट स्मृति स्वरूप में प्रत्यक्ष रूप रहो तब कहेंगे मास्टर रचयिता। आत्मस्मृति बेसिक थिंग है ना। स्लोगन मन की स्थिति में ऐसे हार्ड बनो जो कोई भी परिस्थिति उसे पिघला न दे। ಮನಸ್ಸಿನ ಸ್ಥಿತಿ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹಾರ್ಡ್ मन शक्तिशाली जो परिस्थिति उसको मेल्ट न करे मन ಎಮೋಷನಲಿ ಹಿಲ್ ನ ಜಾಯ್ ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿ ಅಳ್ಳಾಡ್ಬಿಡ್ತಾರಲ್ಲ ಕೆಲವರು ನೀವು ಅಳ್ಳಾಡಂಗಿಲ್ಲ अव्यक्त इशारे अचल अडोल और एक स्थिति किसी भी वातावरण में वायुमंडल में रहो लेकिन स्थिति सदा अचल अडोल एक रस हो। कभी निमित्त बने हुए कोई राय देते उनमें कंफ्यूज नहीं होना। जो निमित्त बने हैं वो अनुभवी हो चुके हैं। अगर उनका कोई डायरेक्शन स्पष्ट नहीं भी है तो भी हलचल में नहीं आना। धीरे से कहो इसको समझने की कोशिश करेंगे तब स्थिति एक रस अचल अडोल रहेंगे। ಯಾವುದೇ ವಾತಾವರಣ ವಾಯುಮಂಡಲ ಇರಲಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅಚಲ ಅಡೋಲವಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ। ನಿಮಿತ್ತ ಆತ್ಮಗಳೇನಾದರೂ ಹೇಳಿದ್ರೆ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ। ನಿಮಿತ್ತ ಆತ್ಮಗಳು ಹೇಳೋದಾದರೆ ಶ್ರೀಮತಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬೇರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? ನಿಮಿತ್ತ ಜೋ ಬೋಲೆಂಗೆ ಶ್ರೀಮತಿ ಬೋಲೆಂಗೆ, ದೂಸರ ಕ್यों ಬೋಲೆಂಗೆ? ಯಾಕೆಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ನೀವು ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗಬೇಡಿ, ಓ ಅನುಭವಿ ಏತೋ ಬೋಲೆಂಗೆ। ಅವ್ರ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಸ್ಪಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಆದರೂ ನೀವೇನು ಏರುಪೇರು ಆಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ। ತಾಳ್ಮೆ ವಹಿಸಿ ಅದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿರಿ, ಆಗ ನಿಮ್ಮ ಸ್ಥಿತಿ ಅಚಲ ಅಡೋಲ ಏಕರಸವಾಗಿರುತ್ತೆ। जो भी बोलते हैं ना तो थोड़ा धीरेवत होके उसको समझने में आप देखेंगे तो फिर उसमें स्थिति हिलेगा नहीं। हर बात को समझना है, तभी तो बाबा बोला ना नॉलेजफुल की पावरफुल स्टेज चाहिए। सब बातों का समझ चाहिए। श्रीमत को भी हमें बहुत गहराई से समझना है। हर श्रीमत क्या कहती है, हमें उसको क्यों करना है, उसकी प्राप्तियाँ क्या है, खुद विचार मतन करो। मनನ ಮಾಡಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್। मुरली ಕೇಳಿ ಬಿಟ್ಬಿಟ್ರೆ ಏನು ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ। मुरली सुन के छोड़ने से कोई फ़ायदा नहीं होता। ओम शांति। ಎಲ್ಲ ಮಾತೆಯರಿಗೆ ಒಂದೇ ಮಾತರಂ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸದಾ ನಮೋ ನಮೋ। मातृशक्ति जगतल दौड़ शक्ति, इतना मातृशक्ति की ताकत है जो भगवान भी आके वंदे मातरम कहता है। क्योंकि बाप की आप पहली रचना हो तो आप में अपना सारा ताकत दे दिया बाबा ने। बाकी संभाल के इन शक्तियों को, इन गुणों को, आपकी जो विशेषता है ना, त्याग और सहन का, समर्पणता का विशेष जो गुण है माताओं में, उसको बाबा के लिए यूज़ करें तो नंबर 1 हो जाएंगे। ಅಷ್ಟೊಂದು ಇರಬೇಕು ಬಾಬನ ಪ್ರತಿ। ಓಂ ಶಾಂತಿ। इधर ही रहना है पीछे। आप सबको मालूम हो कि ಆನ್ಲೈನಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಿದ್ದೀರಲ್ವ ಎಲ್ಲರೂ, 6ನೇ ತಾರೀಕಿಂದ ಏನು ಬಟ್ಟಿ ಇದೆ
ಅದನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಈ ಸಾರಿ ಯಾರೂ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು. ಮುರುಳಿಗಳಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಬಾಬಾ ತಪಸ್ 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 ಯಾದ್ 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 ಕೇತಾ बट्टी यारू मिस मानेंगिಲ್ಲ. कोई भी मिस न करे बट्टी. अपने को फ्री रखे 6 तारीख से लेकर के 11 तारीख तक बिल्कुल अपना मौन बट्टी. अपना मोबाइल्स भी हम या तो स्विच ऑफ करें या तो उसको मौन में रखें. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ನೆನ್ನೆ ಒಬ್ಬರು ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ ಸೈಲೆನ್ಸ್ ಬಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಇರಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಅದರ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್, ಆ ನಿಯಮ ಬಾಬಾ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಸೈಲೆನ್ಸ್ ಸೈಲೆನ್ಸ್ ಸೈಲೆನ್ಸ್. ಓ ರಾಧೆ कृष्ण ಎಂತ राधे स्वामी का जो पंजाब में है उनके प्रति वो कह रहे थे 12-15 लाख उनका आश्रम में लोग आते एट ए टाइम और हर एक को सारा इतना 15 लाख लोग उनका सारा जो मोबाइल से बाहर ही लिया जाएगा. उनका मैनेजमेंट देख के मैं हैरान हो गई. इतना सारा लोगों का मोबाइल अंदर, कोई भी मोबाइल, कोई भी साउंड, कोई भी इलेक्ट्रॉनिक गैजेट्स अलाउड नहीं है. 12 लाख मैनेज करना इतना मासी का घर थोड़े. कोई 4 दिन रहता, कोई 8 दिन रहता, कोई क्या. और हर एक को डॉर्मेट्रीज बना हुआ है, घास डाल के सो जाते हैं. स्वामी मना ये साधु संतों का भी कितना वैल्यू है, कितना सारा त्याग है. तो इसलिए तपस्या इजी हो जाता है. बुद्धि डाइवर्शन में नहीं जाती है ना. ಅಮ್ಮು ಏನು ಬಟ್ಟಿಗೆ ಬಂದ್ರೂ ಹಲೋ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೆಂಗಿದ್ದೀರಾ ಏನಕ್ಕೆ ಕೇಳಬೇಕು, ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಬಿಡ್ರಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ. ನಾನು 4 ದಿವಸ 5 ದಿವಸ ಮಾತಾಡಲ್ಲಪ್ಪ, ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಇದ್ದರೆ ಅಕ್ಕಂದ್ರದ್ದು ಒಂದು ಫೋನ್ ನಂಬರ್ ಕೊಟ್ಬಿಡಿ ಯೋಗ ಭವನದ್ದು. ಅಷ್ಟು ಮಾಡಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಂತಿಮ ಕಾಲ ಬಂದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ, ಅವಾಗ ಹಲೋ ಅಂತೀರಾ. ವಿನಾಶ ಶುರುವಾದರೆ ನಿಮ್ಮ ಫೋನೆಲ್ಲ ಓಂ ಶಾಂತಿ. ಯಾವಾಗೇನು ಮಾಡ್ತೀರಾ, ಕರೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಕತೆ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ, ಏನು ಮಾಡ್ತೀರ, ಓಂ ಶಾಂತಿ. ಎಲ್ಲ ಮಿಸ್ ಮಾಡಲ್ಲಲ್ಲ. ಕೈ ಎತ್ತಿರಿ, ಎಷ್ಟು ಜನ ಬರ್ತೀರಿ? ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಎತ್ತುತ್ತಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ, ಅಂದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋಬೇಕು. ಓಂ ಶಾಂತಿ ಬರಬೇಕು. ತಪಸ್ಸೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದೆಲ್ಲ ನಾನು ನಂಬಲ್ಲ. ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಯೋಗ ಎಷ್ಟಿರುತ್ತೆ, ಅದು ಬುದ್ಧಿ ಹೆಂಗೆ ಹೊಟ್ಟೋಗ್ತದೆ, ಎಷ್ಟು ಸಾಧಾರಣ ಸ್ಥಿತಿ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಬಟ್ಟಿ ವರ್ಷಕ್ಕೊಂದು ಸಾರಿ ಆದರೆ ಲಾಭ ತಗೊಳ್ಳೋದಾದರೂ ತಗೋಬೇಕಾ ಬೇಡವಾ. ಅದು ಏನೋ ಪ್ರೇಮ್ ದೀದಿ ಪಂಜಾಬಿಂದ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಪ್ರೇಮ್ ದೀದಿ ಮಮ್ಮ ಬಾಬಾ ಕಾ ಪಾಲನಾ ಲಿಯೇ ಹುಯೇ ವಿಶೇಷ ಆತ್ಮ ಹೈ. ಅದರಿಂದ ಆ ಅನುಭವಗಳು, ಆ ತಾಕತ್ತೇನಿದೆ ಅದನ್ನು ಯಾರೂ ಮಿಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಓಂ ಶಾಂತಿ. ಓಂ ಶಾಂತಿ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭ ಆಗೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಸ್ಪಾರ್ಕ್ ಪ್ರಭು ರತನ್ ಏನಿದೆ ಅದರ ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೇರಣಕ್ಕ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾರು 3 hours ಯೋಗ ಮಾಡ್ತಾರೆ ಪ್ರಭು ರತನ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಟೈಟಲ್ ಬರುತ್ತೆ. ಯಾರು 4 hours ಯೋಗದಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆಗ್ತಾರೆ ಯೋಗಿ ರಾಜ ಟೈಟಲ್ ಸಿಕ್ಕತ್ತೆ. 3, 4, 5 ಯಾರು ಪಾಸ್ ಆಗ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ರಾಜಯೋಗಿ ರತನ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಟೈಟಲ್ ಸಿಕ್ಕತ್ತೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೆಲವೊಂದು ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ಪ್ರೇರಣಕ್ಕ ಪೂರ್ಣ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ओम शांति. तो जैसे आप सभी को पता होगा प्रभु रतन कॉन्टेस्ट 2026 स्टार्ट हो चुका है. ये फर्स्ट टाइम 2024 में स्टार्ट हुआ था, फिर लास्ट ईयर भी कंटिन्यू रहा और इस बार भी अभी ये स्टार्ट हो गया है. तो जैसे हर बारी बहुत सारी कैटेगरीज होते हैं, तो आप सभी को एक कैटेगरी के बारे में तो बहुत अच्छे से पता है. इसके अलावा 7 और कैटेगरीज हैं. तो शॉर्ट में हर एक कैटेगरीज के बारे में आपको बताना चाहेंगे. पहला कैटेगरी जो है इसमें वो है शेयरिंग इंस्पायरिंग अनुभव, जिसमें आप अपना कोई भी प्रेरणादायी अनुभव जो ज्ञान में आने के बाद, तो वो आप मैक्सिमम 7 मिनट्स के अंदर आप वीडियो बना के इसको शेयर कर सकते हैं.
अगर आपको हिंदी या इंग्लिश के अलावा भी कोई और लैंग्वेज कन्नड़ा तेलुगु भी यूज़ करना है तो वो भी कर सकते हैं, बट उसका विथ ट्रांसलेशन इधर इन हिंदी और इंग्लिश। तो वो भी आपको अगर ट्रांसलेशन अगर किसी और लैंग्वेज में करते हैं तो आपके लिए 8 मिनट रहेंगे, उसको 8 मिनट के अंदर आपको विथ ट्रांसलेशन लाइन बाय लाइन ट्रांसलेशन हो सकता है, या तो उसका सबटाइटल वीडियो का हर उसका जो आप बोल रहे हैं उसका जल्दी जल्दी सबटाइटल। हाँ दीदी, तो हाँ नेक्स्ट, तो इसमें अगर आपको कोई हेल्प चाहिए वीडियो बनाने के लिए या फिर ट्रांसलेशन के लिए तो ये आप यहाँ सिस्टर से पूछ सकते हैं। और दूसरा जो है कैटेगरी वो है सात्विक हास्य रस। तो उसमें आपको क्या करना है कि आपको कोई भी ऐसा एक्ट, कोई भी जोक भी हो सकता है, कोई एक्टिंग भी हो सकता है जिसमें हास्य रस, तो उसमें आपको 4 मिनट के अंदर वो एक्टिविटी करना है। तो उसमें जोक हो सकता है, मिमिक्री हो सकता है, कोई आपकी पोएट्री हो सकता है जिसमें आप दूसरों को हंसा सकें। तो ऐसा कोई लाफ्टर चैलेंज कह सकते हैं इसको, तो वो आपको इंडिविजुअली और ग्रुप में कैसे भी कर सकते हैं उसको प्रेजेंट। तो उसकी भी टाइम रेंज है 2 से 5 मिनट के अंदर। फिर तीसरा कैटेगरी है अल्प सेवाधारी प्राप्ति भारी। तो उसमें आपको ऐसा कोई रियल टाइम एक्सपीरियंस शेयर करना है जिसमें 1 या 2 मैक्सिमम सेवाधारी के द्वारा कोई बड़ा इम्पैक्टफुल आपने सेवा की हो, इधर ऑनलाइन या ऑफलाइन कैसे भी, बट कॉमन नहीं होना चाहिए। जैसे आपने किसी को कोर्स करवाया, प्रदर्शनी करवाई, वो नहीं होना चाहिए, कुछ यूनिक होना चाहिए कि कम सेवाधारी में आपने बहुत कम मतलब 1 या 2 और उसमें रिजल्ट आपका बहुत अच्छा रहा, तो ऐसा कोई एक्सपीरियंस। और जो 4th कैटेगरी है वो स्पेशली यहाँ पर बच्चों के लिए है। तो जो भी 5 से 12 साल के बच्चे हैं तो वो इस कैटेगरी में, इस कैटेगरी का नाम है बच्चे दिल के सच्चे। तो इस कैटेगरी में 5 साल से 12 साल के जो बच्चे हैं वो कोई भी अपना आर्ट, जैसे कि कोई सेल्फ मेड कुछ आपने बनाया है आर्ट एंड क्राफ्ट, या फिर कोई डांस, प्रेयर, स्किट, और या तो कोई स्पीच, वो आप 4 मिनट के अंदर प्रेजेंट कर सकते हैं। तो ये यहाँ पर बहुत सारे बच्चे आज आए हुए हैं, तो उन सभी के लिए एक बहुत अच्छा वो है चांस। ಮಕ್ಕಳ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಇದೆ। हाँ, ಡೀಟೇಲ್ ಎಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಪ್ರೇರಣಾ ಬೇನ ಹತ್ರ ತಗೊಳ್ಳಿ। फिर नेक्स्ट कैटेगरी के बारे में तो सभी को पता है, एक रस योग, तो उसमें तो शायद कोई क्लैरिटी नहीं चाहिए होगी। फिर नेक्स्ट इसको स्किप करते हैं। 6th है आध्यात्मिक जागृति के लिए विज्ञापन। आपको कोई सेवा के लिए आपके पास कोई फ्लायर हो, कोई वीडियो हो जिससे बहुत ज़्यादा अच्छे से अवेयरनेस फैला सके, तो इसमें आपको या तो वीडियो बना के 30 सेकेंड्स का वीडियो, कोई भी प्रमोशनल वीडियो हो अबाउट राज योगा अवेयरनेस, या तो कोई फ्लायर, बैनर जिससे बहुत ज़्यादा अट्रैक्टिव हो और बहुत ज़्यादा लोगों को वो प्रभावित करे। तो ऐसा कोई जो बाबा का जो ज्ञान है उसका प्रमोशनल आपको कुछ वीडियो या तो कोई बैनर विजुअल चित्र क्रिएट कर सकते हैं यूजिंग AI टूल या सॉफ्टवेयर भी आप यूज़ कर सकते हैं। फिर उसमें जो नेक्स्ट कैटेगरी है, कैटेगरी नंबर 7, जो लास्ट ईयर भी थी, DIY, डू इट योर सेल्फ। उसमें भी आप जैसे लास्ट ईयर चेतना बहन ने फर्स्ट प्राइज़ प्राप्त किया था, तो ऐसे ही इस बार भी वो सेम कैटेगरी है। तो कोई भी हैंडीक्राफ्ट जो भी आपने सेल्फ मेड हो, कोई कॉपी किया हुआ ना हो, तो वो आप प्रेजेंट कर सकते हैं वीडियो बना के। उसमें आपने एक्सप्लेन करना है कि क्या क्या मटेरियल यूज़ किया है, और उसमें कॉस्ट इफेक्टिव भी हो, जो यज्ञ के लिए यूज़फुल हो या बी के लाइफ के लिए यूज़फुल हो, ऐसा कुछ यूज़फुलनेस भी हो उसमें, तो वो भी आप उसमें इंक्लूड कर सकते हैं। और लास्ट बहुत ही इम्पॉर्टेंट और बहुत ही इंटरेस्टिंग है यज्ञ हिस्ट्री क्विज। और ये सिर्फ ऐसा वो है कैटेगरी जिसमें आपको इंडिविजुअली पार्टिसिपेट नहीं करना है, इंडिविजुअली रजिस्टर भी नहीं करना है, सेंटर रजिस्टर करेगा। और इसमें हर सेंटर के थ्रू 3 पार्टिसिपेंट्स पार्टिसिपेट कर सकते हैं। इसमें 4 राउंड्स होंगे और हर राउंड में पार्टिसिपेंट्स चेंज हो सकते हैं। और इसमें 4 राउंड्स होंगे, ये तो क्लियर है। इसका सिलेबस में मैं जल्दी से बता देती हूँ आपको। इसका सिलेबस रहेगा आदि रतन बुक बाबा की, और ये जो जीवन पलटाने वाली कहानी है पार्ट 1 पार्ट 2, साकार मुरली से कहानियाँ, कहावत और सॉन्ग्स। और यज्ञ में बहुत सारे सेवा इवेंट्स हुए हैं, जैसे कि बिलियन मिनट्स ऑफ पीस, मिलियन मिनट्स ऑफ पीस, इंडिया 1 प्रोजेक्ट, नशा मुक्ति अभियान भारत, अमृत महोत्सव। तो ये सारे सेवा इवेंट्स जो भी हैं उनके बारे में भी आपको स्टडी करना पड़ेगा। और जो बी के विंग्स हैं,
जो कि 21 ऑलरेडी थे, अभी शायद और 2-3 बढ़ गए हैं, तो उनके बारे में भी आपको जानकारी होना चाहिए। और 3-in-1 बुक दादी निर्मल शांता जी की वो बुक और 7 डेज़ कोर्स, तो सिलेबस बहुत बड़ा है। तो जो इस सिलेबस को कंप्लीट पढ़ सकते हैं तो वो अपने नाम दे सकते हैं, तो वो उसमें पार्टिसिपेट कर सकते हैं। तो पहला राउंड होगा ट्रायल राउंड 7 जून को, के बाद फर्स्ट राउंड होगा 14 जून को, और उसके बाद नेक्स्ट राउंड होगा 21 जून को, और फाइनल राउंड होगा 28 जून को। तो जो भी इंटरेस्टेड है इस क्विज़ में वो अपने नाम दे सकते हैं। अच्छा, ओम शांति। ओम शांति।